आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. भाव तर बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्चस्वला स्मरण करत, वंदन करत आपण सगळेजण आजचं सत्र सुरुवात करू. धडा 19वा सत्यासाठी स्वप्नाचा अभ्यास करणे. तर कुणाला काही स्वप्न पडलं काल असं काही? या पूर्ण आठवड्यामध्ये आपण सगळेजण जे काही आपली स्वप्न पडतायत ना, त्याचा अभ्यास करायचा व्यवस्थित. तर आपण वेळ न घालवता आपला पहिल्यांदा धडा पूर्ण करू. येस. तर आपण बघतोय की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या रोजच्या जगण्यामध्ये स्वप्न आपल्याला कशी मदत करतात आणि स्वप्न का पडतात ह्याचं पण कारण आपल्याला समजलं, की स्वप्न का पडतात? स्वप्न पडायचं कारण काय? आपण जर दिवसभर अगदी डोळे, कान, नाक आपलं सगळं उघडे आहे, पंचेंद्रिय सगळी, तर मग स्वप्न का पडतात आपल्याला? ह्याचं कारण आपल्याला काल जसं आपण धड्यामध्ये बघितलं, की जेव्हा आपण अशा जागृत अवस्थेमध्ये आपल्या आतून येणाऱ्या विचारांना नाकारतो, त्यांच्यापासून पळतो. आपलं मन आपल्याला जे काही सांगायचा प्रयत्न करतंय, आपला अंतरात्मा आपल्याला सांगतोय, आपल्या चुका दाखवतोय, त्यावेळेस आपल्याला ते मान्य नसतात. आणि जेव्हा आपण त्यांच्यापासून पळ काढतो, त्यांना नाकारतो या जागृत अवस्थेमध्ये, तेव्हा आपला आपलं अंतर्मन, आपलं सुप्त आपल्याला स्वप्नांद्वारे सांगायला लागतात. कारण त्याला दिसतं व्यक्ती तर ह्या मोडमध्ये, या जागेपणामध्ये, या जागृत अवस्थेमध्ये ऐकायला तयार नाहीये. मग याला कसं सांगायचं ह्या स्टबर्न माणसाला कसं सांगायचं? या लोकांना कसं सांगायचं? तर मग झोपल्यानंतर स्वप्नांमध्ये येऊन असे संदेश दिले जातात. हे सांगितलं जातं आणि हे कोण सांगतं? आपलं अंतर्मन, आपलं सबकॉन्शियस माइंड आणि कशामुळे सांगतं? मी लहानपणापासून ज्या गोष्टींना खरं मानत आले. माझ्या घरातल्यांनी मला जे सांगितलं ते मी सगळं मान्य केलं. मी देवी-देवता कुठल्या आहेत, माझे दुसरे विश्वास कुठले आहेत, माझं हे कसं आहे, माझं राहणीमान कसं असलं पाहिजे, मी एखादा पुरुष आहे, मी एखादी स्त्री आहे, तर मी कसं हे केलं पाहिजे, हे सगळं मला आतमध्ये शिकवलं गेलंय, की पुरुषांनी असं राहायला पाहिजे, स्त्रीनी असं राहायला पाहिजे, मुलींनी असं राहायला पाहिजे, लहान वयातल्या मुलांनी असं राहायला पाहिजे. हे जे आपल्याला एक गोष्ट सांगितल्या जातात, त्या गोष्टी सगळ्या आपल्या आतमध्ये असतात आणि त्याला आपण प्रोग्राम म्हणतो, की आपल्याला एक प्रोग्राम दिलेला आहे. की याप्रमाणे तुम्ही राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. चार चौघांमध्ये, समाजामध्ये वावरताना तुम्ही असं बोललं पाहिजे, असं उठलं पाहिजे. हे आपल्याला सगळ्या शिकवल्या जातात ना गोष्टी. ह्या सगळ्याच गोष्टी एक प्रकारचा प्रोग्राम आहे आणि तो पूर्ण समाजाचा प्रोग्राम आहे. सोशल पूर्ण सगळ्या समाजाने तो स्वीकारलेला प्रोग्राम आहे, की आपण एक पद्धती फॉलो करू सगळेजण. की जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा आपण कसं बोलतो किंवा कुठल्या प्रकारे आपण त्यांना मॅनर्स पण म्हणतो. थँक यू कधी म्हणायचं, हे कधी म्हणायचं, आभार कधी व्यक्त करायचं. हे सगळं आपल्याला हळू-हळू शिकवलं जातं ह्या गोष्टी. आणि तसंच आपल्या आतमध्ये जे काही आपण सगळ्याला मान्यता देतो, येस मला हे पटतंय. हे असं केलं पाहिजे. हे माझ्या आई-वडिलांनी मला शिकवलंय. माझ्या घरातून माझ्याकडे ही पद्धती चालत आली. आणि ती पद्धती करावी लागती. नाहीतर मग त्याचा त्रास होतो. हे पण शिकवलं जातं. अशा पण गोष्टी असतात आणि जे काही आपल्याला शिकवलं जातं ते आपण सगळं मान्यता देतो त्याला आणि म्हणून तो विश्वास म्हणून जमा होतो आपल्या आतमध्ये. ज्या गोष्टीला आपली मान्यता नसते, की नाही, की मी हे नाही मानणार. मला नाही वाटत, की हे केल्याने असं होईल, ते केल्याने आपण ज्याच्या विरोधात जातो ना बघा, आपण जो ह्या जागृतावस्थेमध्ये ज्याचा विरोध करतो ते आत नाही जात. ते विश्वास बनून नाही राहत. एखादी व्यक्ती असं असेल, 2 मैत्रिणी बसल्या असतील, एक मैत्रीण म्हणतीये, "अगं, ह्या दिवशी केस कापू नये, चांगलं नसतं." आणि तिच्यासमोर तिच्याच बरोबर 24 तास असणारी मैत्रीण, शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, सतत एकत्र आहेत. पण ह्या मैत्रिणीचा एक विश्वास आहे, एक एक प्रोग्राम आहे, की ह्या दिवशी केस कापू नये, चांगलं नसतं, असं तिच्या मनामध्ये आहे. कुणीतरी सांगितलेलं आणि तिच्यावर त्या गोष्टीवर तिचा विश्वास आहे. दुसरी मैत्रीण म्हणत असेल, "असं काही नसतं गं." म्हणजे दोघींचंही चूक बरोबर हे नाही म्हणायचं आपल्याला. दोघींचेही विश्वास कसे असू शकतात, की असे आपण अनेक लोकांनी घेरलेले आहेत आपल्या घरामध्ये, समाजामध्ये, की जिथं प्रत्येकाचा प्रोग्राम वेगळा आहे. प्रत्येक जण आपल्या मतांवर आहे, आपल्या विश्वासांवर जगत असतो, की त्याला असं वाटतं हे करणं म्हणजे बरोबर आहे. ही ही उपासना मी केली पाहिजे, ही माझ्यासाठी योग्य आहे. ह्या देवाचं, ह्या गुरूंचं मी केलं पाहिजे, हे माझ्यासाठी योग्य आहे. हे उपवास मी केले पाहिजेत, हे माझ्यासाठी योग्य आहे. का तर हे शिकवलं गेलेलं आहे सगळं.
की हे करावं, हे चांगलं असतं तुमच्यासाठी. त्याचा किती फायदा होतो त्या व्यक्तीलाच माहिती आहे खरोखर. त्याचं सगळं केल्यानंतर पण माझ्या आतमध्ये दुःख आहे का? मला त्रास आहे का? हे तो नाही बघत, की ह्याच्याने मला किती फायदा होतो, हे नाही बघत. पण मला सांगितलं गेलंय, मला शिकवलं गेलंय, मला हा विश्वास मला लहानपणापासून माझ्या आतमध्ये रुजवला गेलाय, की हे असं कर, ते तुझ्या भल्यास. हे शब्द आपल्या आई-वडिलांकडून आलेले, आपल्या घरातल्यांकडून आलेले, आपल्या आतमध्ये इतके खोलवर असतात, की आपल्याला ते खरं म्हणजे आपण त्याला अगदी घट्ट धरून असतो त्या गोष्टींना. त्याचा खरोखर माझ्या आयुष्यात फायदा होतोय का मला माहीत नाही. पण ते मला सांगितले गेले, मी ते फॉलो करते अनेक वर्षानुवर्ष. ही ह्याला म्हणतो आपण प्रोग्राम. म्हणजेच कॉम्प्युटरचं असं सॉफ्टवेअर बनवताना कोडिंग जे वापरलं जातं, त्याप्रमाणे तो प्रोग्राम ते सॉफ्टवेअर बनवलं जातं. अगदी तसंच आपलं सुद्धा एक कोडिंग झालेलं आहे. आपल्याला जे शिकवलं गेलंय, की हे म्हणजे चांगलं, हे म्हणजे वाईट. ह्या सगळ्या चांगल्या आणि वाईट ह्या द्वैतावरच आपण उभे आहोत. आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये सबकॉन्शियसमध्ये, सुप्त मनामध्ये आहेत. ज्या गोष्टींवर मी मान्यता देते, मी विश्वास ठेवते, त्या गोष्टी माझ्या सगळ्या सबकॉन्शियसमध्ये गेल्या. मेन डेटाबेस आपला. तसा. जसं कॉम्प्युटरमध्ये रॅम आणि रॉम म्हणून एक प्रकार आहे ना, तसं. ती रॅम म्हणजे काय असतं, की तुमचा जी वरवरची गोष्ट म्हणजे ती तुम्ही विसरून पण जाता आणि रॉम मेमरी म्हणजे ती जी मेमरी असते, ती जी तुमची स्टोरेज असते, जिथं सगळा डेटा असतो कॉम्प्युटरचा. तो डेटा असा असतो, की तो पर्मनंट असतो तिथं. तो पटकन डिलीट होत नाही त्याच्यावर. तो असतो कायम त्याच्यावर. आणि हे जे असतात आपण दुसरी काही जी कामं करतो, ती रॅममध्ये असतं ते सगळं तुम्ही म्हणजे ती लगेच डिलीट होऊन जाते ती मेमरी. अशी मेमरी असते. ती तात्पुरती टेम्पररी असते ती. असे जसं कॉम्प्युटरमध्ये आहे तसं आपलं अस्तित्व पण एक संगणकासारखंच आहे, की आपल्या सबकॉन्शियसमध्ये सुप्त मनामधले ज्या गोष्टी आहेत त्या पटकन डिलीट होत नाहीत. त्या पर्मनंट राहतात. कायमच्या तिथं राहतात. आणि हे वर जे काही मी याचा विचार केला असं-असं आहे आणि मैत्रिणीने सांगितलं, "अगं काही नसतं गं असं. तू कधी पण केस काप. काही नसतं त्याला वाराचं हे काही नसतं. वास्तुशास्त्र वगैरे काही नसतं, हे नसतं." असं आपल्याला कुणीतरी येऊन सांगितलं. आणि आपल्याला ते मान्य नाही. असं नाही, असं नाही. वास्तुशास्त्र आहे, असतंच ते. या दिशेलाच हे पाहिजे, या दिशेला हे हे माझे विचार आहेत, माझे विश्वास आहेत. का? कशामुळं? मला कुणीतरी सांगितलंय किंवा मी पण अनुभव घेतला असेल. एकदा अनुभव आला, दोनदा आला, की मग माझ्या मनामध्ये ते फिक्स होऊन जातं, की येस, हे आहे. ही गोष्ट आहे. मी फक्त वास्तुशास्त्राचं उदाहरण घेतलं. मग त्याप्रमाणे माझे अनुभव आणि त्याचप्रमाणे आलेले विश्वास हे माझ्या आतमध्ये सबकॉन्शियसमध्ये स्टोअर झाले, फिक्स झाले, की हे केल्याने असं होतं. हे माझ्या मनामध्ये आतमध्ये खोलवर आहे. बऱ्याचदा असं होतं, की त्याचे आपण अनुभव घेतलेले नसतात. नखं कापू नयेत या दिवशी किंवा केस कापू नयेत किंवा ही पूजा करावीच किंवा ह्या गोष्टी कराव्याच आपल्या घरामधल्या कुठलीही गोष्ट असेल, खाण्यापिण्यातल्या असतील, आपल्या ह्याच्यातल्या असतील. त्याचे अनुभव आलेले नसतात आपल्याला काही. पण कुणीतरी सांगितलंय. मग ते करून कशाला विषाची परीक्षा? भीती असते मनामध्ये, की खरंच आपण करायला गेलो आणि तसं झालं तर? म्हणून न केलेलंच बरं. का तर आपल्याला सांगितलं गेलंय. म्हणून काही जण अनुभव न घेता केवळ सांगण्यावर विश्वास ठेवून पण तसेच हे करत असतात. म्हणजे राहत असतात, की तसंच सगळं आतमध्ये स्टोअर करून. त्याचा अनुभव आलाच असेल त्यांना असं नाहीये. पण केवळ ऐकण्यामुळं, विश्वास ठेवल्यामुळं त्या गोष्टींवर आणि त्या आत गेलेलं असतं खोलवर. म्हणजे आपण काल बघितलं, की आतमध्ये तुमच्या ही बिया रुजवल्यात आणि त्या जर तुम्हाला काढायच्या असतील बाहेर, तर तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये जाऊन आपण जे ध्यान करतो आणि आपल्या उच्चस्वला एक होतो आणि त्याला विचारतो. तेच आपल्याला मदत करतात. म्हणून असं सांगितलं ना, की जेव्हा तुम्ही मनाचा हा असा भाग आहे, की जिथं तुम्ही अनेक कामं जाणीवपूर्वक प्रयत्न न करता एखाद्या स्वयंचलित वैमानिकाप्रमाणे करता. म्हणजे तुम्हाला हे शिकवलं गेलंय, की हे करायचंच. मग तिथं मी जास्त डोकं लावायला जात नाही. मला माहिती आहे, की मला अपयशच येणार आहे कुठलंही काम करताना. मग काय होतं, आतमध्ये खोलवर रुजले. मी 2-4 वेळा मला यश मिळालं नाहीये किंवा माझ्या एखाद्या कामामध्ये तितकं मला पाहिजे तसं अपेक्षेप्रमाणे प्रॉफिट नाही झालेलं आहे. अशी कुठलीही गोष्ट असेल, कुठलंही उदाहरण असेल आपल्या आयुष्यातलं. 2-4 वेळा तर प्रोग्राम झाला, ते अनुभव आले, की आपल्या मनामध्ये घट्ट बसलं, की हे असं होतं. एखाद्या माणसाला ना शुक्रवार ओळखीचे अनेक लोकं आहेत. ते शुक्रवारी काहीतरी झालं, की ते म्हणतात, "बघ शुक्रवार ना नेहमी मला वाईट असतो. अनलकी आहे, लकी आहे." हे तर खूप आपण बघतो ह्या गोष्टी ऐकतो नेहमी. तर नाही मला ना दर शुक्रवारी असाच अनुभव येतो. दर ह्याच्यावरी हाच अनुभव येतो. शनिवार चांगला नाहीये. 7:30चा काळ आहे. खूप अशा गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला 1-2दा आले अनुभव. ते अनुभव म्हणून आपण बघत नाही. तर तो आपण एक विश्वास बनून आतमध्ये राहतो आणि मग तो कायम तसाच राहतो. मग त्यामुळं काय होतं, की भीती बसते.
की येस, ह्या शनिवार आला की माझं सुरू होतं. अमावास्या, पौर्णिमा आली की मला हे सुरू होतात अनुभव. हे बसलेली भीती आहे आणि त्या भीतीमुळं वारंवार तेच आपल्याला अनुभव यायला लागतात. आता बऱ्याचदा समोर वाटतं असं नाही आता आमच्या मनातनं ते गेलंय, पण सुप्तावस्थेमध्ये ते आहे. सुप्तावस्थेमध्ये आपल्या मनामध्ये ते अजूनही रुजलेलं आहे, जे अवघड आहे बाहेर काढणं. म्हणून आपल्याला हे सगळं सांगितलं जातंय. आपण म्हणतो ना स्वप्न ही मनाचा आरसा आहे. "मनी वसे ते स्वप्नी दिसे." आपल्याकडे किती म्हणी आहेत त्याच्यावर. तर हे त्याच्यासाठीच म्हणलेलं आहे, की तुम्ही दिवसभर ज्या विचारांमध्ये असता, खोलवर रुजलेल्या काही विश्वास प्रणाली आहेत, धारणा आहेत आपल्या. साडेसातीला घेऊन, शनी महाराजांना घेऊन खूप भीती आहेत आपल्या, अनेक भीती आहेत, लोकांचे अनुभव आहेत. पण तो 7:30चा काळ त्या माणसाचा असेल, पण तो त्याला खूप शिकवतो आणि त्याला हिऱ्याप्रमाणे चमकवतो सुद्धा. आणि तो जो काळ असतो, तो आत्म्याने स्वतः लिहून आणलेला असतो. तेव्हाच त्या ग्रहांची स्थिती, ते सगळं आणि ते त्याला एक पोषक असतं वातावरण, ते त्रास अनुभवायला. आणि दुःख येतातच ह्याच्यासाठी, की तुम्हाला एक स्ट्राँग बनवण्यासाठी तुम्ही आत्मज्ञानाकडे वळावं, आतमध्ये जावं यासाठीच दुःख आलेली असतात. तर ती बरोबर त्या काळामध्ये प्लॅन केली जातात. पण आपण त्याच्यासाठी ग्रहांना दोष द्यायला लागतो. आपण त्यासाठी एखाद्या ह्याला करतो, की हे आज चालू आहे म्हणून असं होतंय, हे चालू आहे म्हणजे आपल्याला काय सवय आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक बाहेर कुणीतरी जबाबदार आहे, ही सवय आहे आपल्याला. ही सवय आहे आपल्याला, की माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक दुःखाला, प्रॉब्लेमला, संकटाला बाहेर माझ्या मनाच्या बाहेर काहीतरी अशी एक शक्ती जी जबाबदार आहे. ज्यासाठी पहिल्यांदाच बाबाजींनी वाक्य लिहिलेलं आहे, तुमच्या सुखाची आणि दुःखाची जबाबदारी तुम्ही पूर्णपणे घ्या. पहिल्यांदा शिका, की दुःख पण आलं आणि सुख पण आलं, ते माझंच आहे, माझ्याच विचारांनी मी क्रिएट केलंय. पण मला सवय आहे, माझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला कुणीतरी बाहेर जबाबदार आहे. हा माझा प्रोग्राम आहे. ही माझी शिकवण आहे. आजच्या पुढच्या धड्यामध्ये आपण ह्याविषयी नीट समजून घेतोय. त्यामुळे मी हे वाक्य आत्ता सांगितलं, की माझ्या प्रत्येक परिस्थितीला बाहेर कुणीतरी व्यक्ती, माणूस म्हणजे व्यक्ती, परिस्थिती किंवा निसर्ग किंवा माझ्या ऑफिसमधली लोकं किंवा कोणी काय घरातली हे जबाबदार आहेत. हे आपले ठरलेले नेहमीचे लोकं आहेत, की ज्यांना काही झालं, की मी त्यांच्यावर टाकते. काही झालं, की मी त्यांच्यावर टाकते, की ह्यांच्यामुळं झालं, ह्याच्यामुळं झालं, तसं झालं. आणि ह्यासाठीच आपल्याला पहिलं वाक्य दिलेलं आहे, की जबाबदारी घ्या. आणि आता ह्या पुढच्या भागामध्ये आपण तेच ऐकणार आहोत, की कसं आहे. पण आपण जे काल बघितले, की जोपर्यंत हे आतमधले प्रोग्राम आहेत ना, की बाहेर कुणीतरी असं आहे, की जे मला सुखात, दुःखामध्ये कारणीभूत आहे आणि मला दुःखातून बाहेर पण काढेल. माझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी मला बाहेरून कुणीतरी मदत करेल. हा पण एक प्रोग्राम आहे, ज्यामुळं आपल्याला स्वयंचलित वैमानिक इथं म्हटलं गेलंय. हे जे वाक्य आहे ना, की त्यामुळं काय होतं, आपण ऑटोमॅटिक पायलट जसं असतो ना, गाडी चालली त्याला त्याला ड्रायव्हरच नाहीये. ती जिथं जाईल तिथं जाईल. त्या ड्रायव्हरच्या हातात नाहीये मग. त्या गाडीच्या हातात आहे. त्याच्या आतमध्ये जो प्रोग्राम बनवलाय, सॉफ्टवेअर टाकलंय, त्याप्रमाणे ती गाडी त्याला जिथं घेऊन जाईल, त्याला सारथी नाही त्या रथाला. तो जिथं पळेल सुसाट, तिकडं हा माणूस जाणार आत बसलेला. आपण तसे होतो. आपण तसे होतो. लक्षात घ्या हां. कारण इथून पुढे आपल्याला ते ऐकायचंय. आपण तसेच होतो आत्तापर्यंत. कारण आपला प्रोग्राम फिक्स होता, की तू आणि ईश्वर वेगळा आहेस. तो त्या मूर्तीमध्ये, त्या मूर्तीची तुला रोज पूजा करायची, तो ईश्वर आहे. तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तू त्याची पूजा कर. तू जे पाहिजे ते ना त्याला माग. तो तुला सगळं देईल. तुझं भवितव्य, नशीब घडवणारा तुझा ईश्वर तुझ्या बाहेर आहे. आणि तू त्याला रोज काय काय पाहिजे ते माग. आणि तुझ्या दुःखासाठी पण त्यालाच दोष दे. कारण तोच तुला सुख देतोय ना, मग दुःख पण तोच देतोय. समजतंय? म्हणून काय झालं, हे बाहेर आहे त्यामुळं मी माझ्या आयुष्यात जे होईल ते एक्सेप्ट करत होते, की ठीक आहे. माझंच नशीब काहीतरी असेल. माझेच भोग आहेत. माझ्याच नशीबच फुटकं आहे. ह्याचा अर्थ माझी गाडी जशी चालली ते मी एक्सेप्टन्स मोडमध्ये होते. जशी चालली तशी जाऊ दे. त्याला ड्रायव्हर नाही, काही नाही, काही नाही. माझ्या हातामध्ये ते नव्हतंच, की मी ज्याच्याने माझी गाडी चालवू शकते व्यवस्थित. कारण विश्वास प्रणाली प्रोग्राम असा होता, की बाहेर कुणीतरी आहे. जे मला सुख देते, मला त्रास देणारा बाहेर आहे. मला आनंद देणारा बाहेर बसलाय कुणीतरी देवी-देवता, माझा ईश्वर. बाबाजी शिकवतात एकीकृत व्हा, युनिफाईड व्हा. कुणासोबत? तुमच्या आत असलेल्या ईश्वराला ओळखा. तुमच्या आत असलेल्या ईश्वरासोबत एकीकृत व्हा.
हे बाबाजी आपल्याला युनिफाईडमध्ये शिकवतायत. म्हणजे प्रोग्राम बदलतोय आपण. आपण रोज उठून म्हणतोय, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण माझेत, ईश्वराचे विचार माझेत. मग बाहेर असणारा ईश्वर आता आत आलाय. अंतर संपलं. त्याच्यातलं सगळं संपून गेलं, की आता मी इतके वर्ष ज्याला बाहेर समजत होते, की बाहेरच आहे माझी ईश्वर देवता. आणि मी कुणीतरी अशी आहे, की एकदम निकृष्ट म्हणजे ज्याला दर्जाच नाही, अशी एखादी व्यक्ती, ह्युमन अगदी म्हणजे वाईट माणूस, पापी माणूस आणि तो माझा ईश्वर आहे आणि तो कुणीतरी श्रेष्ठ आहे, जो माझ्या बाहेर आहे. बाबाजी म्हणतात, "आत जा, तुझ्या आतच आहे हृदयात. तोच तुझा ईश्वर आहे. त्याच्याबरोबर एक हो तुझ्या आत्म्यासोबत. तोच तुझा ईश्वर आहे. तुझा उच्च आत्मा, उच्च स्व, अंतरात्मा, नाव काही असेल, हे शिकवतात. म्हणून इतके वर्ष आपली गाडी ऑटोमॅटिक मोडवर होती. आपण कधीच हात लावायला गेलो नाहीत, की मी माझी गाडी चालवू का? हे डेअरिंगच आपल्यात नव्हतं. आता आपण ह्या अभ्यासक्रमाद्वारे एक-एक गोष्टी शिकतोय, की अंतरात्म्याला विचारा, काही प्रॉब्लेम असेल, आत जा, डोळे बंद करा, हृदयात जा, ध्यान करा, त्याला विचारा, "काय करू मी? संदेश दे मला. तू सांग मला माझ्या इच्छा काय?" आपण आता सगळं आत विचारायला लागलोय. हे डोळे जे सारखे उघडे आणि बाहेर बघतोय ना, कुणीतरी मला मदत करेल, मला या संकटातनं बाहेर काढेल, मला सांगेल, की मी काय करू? हे सगळं आता आत चाललंय. आतून येतंय. ही शक्ती आपल्याला युनिफाईड देते. म्हणून आतापासून जी आपली जसं आपण युनिफाईड सुरू केलंय तेव्हापासून ह्या मोडमधनं आपण बाहेर येतोय. ऑटोमॅटिक पायलट मोडपासून. आता मी म्हणाल ती पूर्व दिशा. मी जे विचार करेन ती माझी निर्मिती, तो माझा अनुभव. मी विचार केला, आज घरातनं बाहेर पडल्यानंतर मी फक्त प्रेम आणि प्रकाशामध्येच पूर्ण दिवस असणार आहे. माझ्याजवळ फक्त प्रेम आणि प्रकाशातलीच लोकं येतील. हा माझा अनुभव आहे. हे माझं निर्मिती सूत्र आहे. की ईश्वराने मी दावा करतो, स्वीकार करतो, की मी केवळ आणि केवळ प्रेम आणि प्रकाशात आहे पूर्ण दिवसभर. मी हे क्रिएशन केलं, तो दिवस मी घडवला. तसा मी अनुभव घेतला. मला जाणवलं की खरंच आज दिवस तसा गेलाय. मी जे काही विश्वासाने म्हणायला लागलीये, विश्वासाने पूर्ण ईश्वरासोबत एक होऊन दावा करायला लागली. स्वीकार ज्याचा मी स्वतः आतून करतीये स्वीकार, आत्मस्वीकृती. मला तसेच अनुभव यायला लागले. म्हणजे मी ह्या मोडमधनं बाहेर आले. ऑटोमॅटिक मोडमध्ये आता माझी गाडी नाहीये. आता गाडीचे सगळ्या गोष्टी माझ्या हातात आल्यात. सगळा लगाम मी माझ्या हातात घेतलाय. त्याची पॉवर माझ्या हातात आहे. अशी कुणीच व्यक्ती नाही बाहेर जी मला आता दुखवू शकते. 6वा धडा सत्याचे क्षमा करणे. की मी त्यांना सांगते, डोळे मिटून मी त्यांना म्हणते, की मला माहिती तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे करत आहात. म्हणून मी तुम्हाला क्षमा करते, प्रेम पाठवते. सगळ्या पॉवर मी माझ्या हातात घेतीये. ही शक्ती आपल्याला युनिफाईड देतं. म्हणून आता आपण सगळेजण ऑटोमॅटिक मोडवरनं बाहेर पडलोय. पडलोय. किती जणांच्या आयुष्यात बदल आलाय? जेवढं काही आपण युनिफाईडचं छोटे सराव करतोय. खूप आपल्याला नाही लक्षात राहिलं, खूप नाही जमत आहे. पण जितकं काही आपण ऐकलंय, जितकं काही आपण विश्वास ठेवतोय कुणावर? बाबाजींवर, की तुम्ही तुमच्या आत ईश्वर आहे. तुम्ही तुमच्या आत्म्याचा तुमचा ईश्वर आहे त्याच्याशी जोडले जा. इंट्युशन तुमचे जे काही येतायत त्याचं ऐका. जे संदेश येतायत. ह्यामुळे थोडा तरी विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण झाला आता स्वतःविषयी. म्हणजेच आपण हळू-हळू बाहेरच्या गोष्टींवरचं आपलं जे डिपेंडन्सी आहे, बाहेर कुणीतरी ईश्वर आहे, ती देवी आहे, तो देवता आहे, हे गुरु आहेत, हे मला वाचवतील, हे मला काढतील, हे सगळं संपवतील. त्या सगळ्यातनं बाहेर आलोय आपण आता. सगळे गुरु, सगळ्या देवी, सगळे देव, सगळे माझ्या आत आहेत. हे बाबाजी सांगतायत. आता मला विश्वास बसतोय, की माझे विचार बदलले, तर मी माझी अनुभवांची निर्मिती, माझे अनुभव बदलू शकतात. जसे माझे विचार तेच माझे अनुभव. म्हणून काल आपण हे म्हणलं, की जोपर्यंत मी सध्या गरीब आहे, पण मला गरीब राहायचं नाही म्हणून मी काय म्हणते, मी आता श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. असं म्हणणं ठीक आहे, परंतु जोपर्यंत तुमचा वैयक्तिक संगणक म्हणजे अवचेतन मन म्हणतं, की मी गरीब आहे. आतमध्ये खोलवर असाच विचार आहे, मी गरीब आहे. पैसे खर्च करताना काल आपण बघितले, की विचार करतोय आपण खूप. अशा वेळी आतून काय आहे प्रोग्राम? तू सोंग आणतीयेस नुसतं मी श्रीमंत आहे म्हणण्याचं. पण आतमध्ये त्याला माहिती तो सांगतो, की "अरे तू पण गरीब आहे, तुझ्याकडे पैसे नाहीयेत." ही जी विरोधाभास आहे, हाच आपल्याला रिप्रोग्राम करायचा आहे. तेच आपण शिकतोय, की तुम्ही आधी तसे विचार निर्माण करा. ती परिस्थिती आपोआप तुमच्या आयुष्यात निर्माण होईल.
तुम्ही आधी ते फील करा, की आपण त्या आत्ता अवस्थेमध्ये आहोत, वर्तमान काळामध्ये. म्हणून असं म्हणलंय, की म्हणूनच काय आहे, की अवचेतन मनामध्ये मी गरीब आहे हाच विश्वास खोलवर रुजलेला आहे. तोपर्यंत प्रत्यक्षात तसाच अनुभव तुम्हाला येत राहील. हं. तर ह्या आपण बघितल्या कालचे, की जसं-जसं आपण अधिकाधिक संपूर्णतेकडे वाटचाल करतो, तसे-तसे आपले सचेतन विचारांचे सामर्थ्य म्हणजे आत्ता जागृत अवस्थेमध्ये जितकं मी सारखं म्हणते, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, हे आपण पुन्हा-पुन्हा स्वतःला आठवण करून देतो, तितकं माझ्या विचारांचा प्रभाव वाढतो आता. मी लक्षात घेतीये, की मी खरंच ईश्वर आहे, खोटं-खोटं नाही. हे मी फील करतीये आतमधनं, की आहे माझ्यामध्ये ती शक्ती. आणि जेव्हा मी जितकं जास्त त्याला रिपीट करते, फील करते आतमध्ये, त्यावेळी मी जो विचार करेन ना, तो मॅनिफेस्ट व्हायला लागतो पटपट. कारण मी आता माझ्या शक्तीत आलीये. माझी खरी आतमधली देवता, अंबिका, पार्वती, लक्ष्मी ह्या सगळ्या जागा व्हायला लागल्यात माझ्या आतमध्ये, ज्या आपण इतके वर्ष बाहेर पूजत आलो. माझं ज्ञान खुलतंय म्हणजे काय? माझ्यातली सरस्वती माता जागी होती. माझ्याकडे पैशाच्या संधी येतायत म्हणजे काय? लक्ष्मी माता जागी होती. प्रत्येक देवीचं तत्व जे आहे ते माझ्या आतमध्ये इन्व्होक व्हायला लागलंय, जागं व्हायला लागलंय. कारण मी तिला ओळखायला लागले, की ती माझ्या आत आहे. मी जोपर्यंत तिला ओळखत नाही, ती जागी कशी होणार? त्यासाठी आधी ओळखणं गरजेचं आहे, माहीत होणं गरजेचं आहे, की ती माझ्या आत आहे. हा विश्वासच तिला जागा करतो. त्यामुळं आपण आणि ह्या गोष्टी आपल्यासाठी नवीन नाहीयेत. हे जे बाबाजींनी युनिफाईडमध्ये शिकवलं हे नवीन नाहीये आपल्याला. हे आपल्या अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या शब्दांवाटे, शब्दांच्या स्वरूपामध्ये त्याची भाषा फक्त वेगळी. हेच सांगितलंय आपल्याला. तुझ्या आतला तू ओळख, स्वतःला ओळख हेच सांगितलंय. ज्याला तू बाहेर शोधतोयस ते तुझ्या आत आहे. हे सगळं आपल्याला सांगून झालेलं आहे अनेक वेळा. पण कदाचित युनिफाईड असा अभ्यासक्रम असेल, ज्याची आपण वाट बघत होतो, ती ओळखण्यासाठी. कारण ह्या पुस्तकामध्येच खुद्द असं सांगितलेलं आहे ना, की तुम्हाला अनेक मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग हा आहे. तसं आपल्या अनेक ग्रंथांमध्ये संतांनी, आपल्या अनेक ऋषीमुनींनी हे सगळं सांगून झालेलं आहे. पण आता आपण ह्याद्वारे हे पुन्हा रिव्हिजन करतोय असं समजू आणि एक मार्ग निवडलाय आपण. म्हणून आपण इथं आहोत. तर त्यावर विश्वास ठेवू आपण आता, की जे काही आपल्याला सांगितलं गेलंय, आपण जे काही शिकलोय इतके दिवस, आता आपल्याला खरोखर त्या विश्वासामध्ये जागा होण्याची पुन्हा एकदा खरोखर ती शक्ती ओळखण्याची गरज आहे. जेव्हा म्हणजे कसं झालंय, की तुम्ही संपूर्णतेच्या त्या अवस्थेमध्ये संपूर्णतेची ती अवस्था म्हणजे कुठली? अशी अवस्था, की जिथं मी माझ्या आत्म्याशी एक आहे आणि ईश्वराच्या विचारांसोबत एक आहे. एकच वाक्य, की ईश्वराचे सगळे विचार माझेत, त्याचे गुण माझेत. ह्या एका वाक्यामध्येच खूप पॉवर आहे. मी जेव्हा हे वाक्य बोलते, तेव्हा क्रिएशन होतं, निर्मिती होते. आपण म्हणतो जिभेवर सरस्वती आहे. वासू तथास्तु म्हणते. हे कशासाठी वापरल्या गेल्यात गोष्टी? जिभेवर सरस्वती म्हणजे ह्याचा काय? अर्थ काय? की ह्याचा अर्थ असा आहे, तू जे वाक्य बोलशील, तुझ्यातनं जे शब्द बाहेर पडतील, ते साक्षात तुला तथास्तु म्हणून ते खरे होतील. तू तशी निर्मिती करशील अनुभवांमध्ये. हे सांगायचं होतं आपल्याला. आपण खरोखर प्रत्यक्षात त्याचा अर्थ कसा समजून घेतला माहीत नाही. पण इथं आपल्याला ते सांगितलं चाललंय बाबाजींद्वारे, की तुम्हाला जे काही तुम्ही ईश्वरासोबत एक होता आणि जेव्हा तुम्ही विचार जो काही करता, जागृत अवस्थेमध्ये बरं का, म्हणजे चालता बोलता आत्ता ह्या अवस्थेमध्ये, तेच तुमच्या विचार जीवनामध्ये साकार व्हायला लागतात, निर्माण व्हायला लागतात. कारण मी जे आत इथं मान्यता देते ना ज्या विचारांना, ते विचार माझ्या सुप्त अवस्थामध्ये म्हणजे सुप्त मनामध्ये म्हणजेच अवचेतन मनामध्ये स्टोअर होतात. मी जर इथं अमान्य केलं, नाही मला हे मान्य नाही. ती मागं नाही जात मग. मग ती तिथंच बाहेर पडतं. पण मी जर मान्य केलं, हो मलाही असंच वाटतं. या दिवशी केस कापू नयेत. ह्याचा अर्थ माझ्या अवचेतन मनाने ते ओढून आतमध्ये घेतलं, की या दिवशी हे करायचं नाही. ही क्रिया चांगली नाहीये. अशा पद्धतीने. मग जेव्हा-जेव्हा मी ती क्रिया झाली माझ्याकडनं, तेव्हा मग ती बाहेर भीती पडते. हे करायचं नाही, तू का केलं? मग तो आतमध्ये गिल्ट येतो. अरे अच्छा! माझ्या लक्षातच नाही. आज हा वार आहे, आज ही तिथी आहे आणि मी आज केस कापून आले. मग आतून येणारा तो गिल्ट, अपराधी भाव जागा व्हायला लागतो आणि मग त्या भीतीतून, त्या गिल्टमधून, त्या फ्रिक्वेन्सी, त्या ऊर्जेतून असा काहीतरी अनुभव वाईट येतो मला आणि मग मी म्हणते, "बघा, हे केलं म्हणून हे झालं." प्रत्येकाचं कनेक्शन आहे. जे काही आपण लहानपणापासून शिकलोय ते आतमध्ये स्टोअर आहे आणि त्याच्यासारखी तुम्ही त्याच्या विरोधातली कृती केली, की ती भीती तुम्हाला तो अनुभव देते. अगदी साधं सिंपल समीकरण आहे.
हे सत्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे पटेल असं नाहीये. कारण हे सत्य आहे आणि सत्य आपल्या प्रोग्रामच्या विरोधात असलं, की आपल्याला नाही पटत. त्यामुळं जरी नाही पटलं, तर आपण आत्ता ऐकू त्या गोष्टी. असं होतं बऱ्याचदा. त्यामुळं तुम्ही जोपर्यंत त्या पूर्णत्वाच्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुमचे अनेक अनुभव स्वयंचलित स्थितीमध्ये असतात. तुम्ही आत ज्या विचारांचं प्रोग्रामिंग केलंय, तेच अनुभव तुम्हाला येतात. आता काल आपण इथपर्यंत आलो होतो, की आपल्याला हे प्रोग्रामिंग मग बदलायचंय कसं? तर हे आपण हे बघितलं होतं, की कसं बदलायचं? तर आपल्याच उच्च स्वला आपण विचारतो, की त्याला विचारतो आपण, की खऱ्या इच्छा काय आहेत बाबा? मला सांग आणि त्या इच्छांमध्ये माझे कोणते विचार अडथळा आणतायत? मग आपण निर्मिती सूत्र बनवतो. त्या विचारांना बदलतो. त्याला आपण उदाहरण बघितलं 10,00,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे मला मिळाले आहेत, मिळत आहेत. हे माझा विचार होता, "अरे मला कसे मिळतील?" हा विचार होता. मग त्या विचाराला मी बदलते. अर्थातच पैसे कमवताना आपल्याकडं कुठल्या-कुठल्या संधी आहेत, म्हणजे काय आपण इन्कम सोर्सेस आहेत, त्यावर थोडा विचार करून मग तसं सूत्र बनवावं. त्या हिशोबाने आपण ते सूत्र बनवतो. 10,00,000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक म्हणतो किंवा आपल्याला माहिती आहे 3-4 लाख मला मिळू शकतात. तर 3-4 लाख, 4 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक. म्हणजे जी अमाउंट आपल्याला अपेक्षित आहे ना, मला माहिती आहे एवढी तर मिळू शकते. हे माझं टार्गेट आहे. एवढा माझा बिझनेस आहे, एवढी माझी कॅपॅसिटी आहे. त्याच्यापेक्षा आपण थोडं जास्त किंवा अधिक हे टाकतो आपल्या निर्मिती सूत्रामध्ये. हे फक्त पैशाचं झालं. आरोग्याच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीत आपण इतके दिवस सगळी सूत्र बघितली, की कसं आपण ते विचार करतो, कसं बनवतो ते निर्मिती सूत्र. आणि ही निर्मिती सूत्र बनवूनच आपला आतमधला विचारांचा प्रोग्राम जो आहे, तो आपण आता बदलतोय. हे आपल्याला यामध्ये सांगितलं गेलंय, की तुमच्या सुप्त मनाची कार्यपद्धती आपण कशी बदलू शकतो? तर उच्च स्वच्या म्हणजे आपल्या आत्म्याच्या गाईडन्सनी. "अपों दीपो भव." माझा आतला प्रकाश मला मार्ग दाखवत आहे आणि तो आतला प्रकाश म्हणजे आत्म्याचा प्रकाश, जो मला माझ्या प्रत्येक आयुष्याच्या गोष्टीमध्ये अडथळे येतायत, विचारांमध्ये मला मार्ग दाखवतोय. हेच आपण केलं पूर्ण युनिफाईडमध्ये, की मी आत जाते, हृदयात जाते, उच्च स्वला विचारते. जो काही संदेश येतोय, इंट्युशन म्हणा त्याला, त्याद्वारे मी माझा प्रोग्राम बदलते. मला विचार आला, की तू हे तुझ्यामध्ये ठेवलंयस म्हणून तुझं हे काम होत नाहीये किंवा तुझ्या हेल्थ चांगली नाहीये कारण तुझ्या मनामध्ये हा विचार आहे स्वतःबद्दल. किंवा तू खूप वर्ष राग मनात धरून बसतीस. हे कुठलेही विचार आपल्याला अंतर्मन देतं. त्यावेळेस मी ते विचार बदलायला हवेत. आणि ते बदलण्यासाठी आपण काय वापरतो? निर्मिती सूत्र वापरतो. मी दावा करते, स्वीकार करते. मग ते जे काही आपण विचार बदलला तो आपण तिथे टाकतो. अशाद्वारे आपण आपला प्रोग्राम बदलला. इतके आठवडे झालं. याबद्दलच इथं आपल्याला सांगितलंय. म्हणजे अशा प्रकारे विचार बदलून तुमच्या इच्छा अस्तित्वात येण्यास सुरू होतात. या प्रकारे तुमचा वैयक्तिक संगणक आपण रिप्रोग्राम आपण करतो. मला वाटतंय आपण इथपर्यंत नाही, हे पण झालं होतं ना? हे झालं होतं सगळं. इथपर्यंत आलं होतं मला असं वाटतं मला. करेक्ट, की एखादा जर वाईट स्वप्न पडलं, की आपल्याला स्वप्न दाखवलीच ह्याच्यासाठी जातात, की आपण जागेपणी त्याला नकार देतो म्हणून झोपेमध्ये आपल्याला त्या सूचना दिल्या जातात. ते विचार सांगितले जातात, जे आपल्याला बदलायचे. ठीक आहे. तर ह्यामध्ये अ, इथे एक जो आहे ना शेवटचा, की हे आपल्याला दिलेले जाणारे जे विचार आहेत ना, ते सौम्य संकेतांनी पण दिले जातात. पण अनेकदा ना वाईट स्वप्न पडतात. तर जसं आपण एक काल उदाहरण घेतलं, की मृत्यूचं स्वप्न पडलं ना, की आपल्याकडे भीती वाटते लोकांना. अरे, मी असं का बघितलं? कुणाला तरी मरताना, कुणीतरी मेलेलं असं का बघितलं? तर त्याद्वारे हे सांगितलेलं असतं, की रिबर्थ पुन्हा एक नव्याने त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल येणार आहे. हे पण असू शकतं. मग तो बदल कसा असेल? अ, 1 मिनिट हं. काहीतरी आवाज येतोय. तर रिबर्थ म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये अशी काहीतरी अचानक घटना घडेल, की त्या माणसाचा पूर्ण मार्गच बदलेल.
आणि तो माणूस बदलून जाईल. मृत्यू म्हणजे काय? दुसरा जन्म. तर दुसरा जन्म कधी होतो, की माणूस पूर्ण जसा आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळा आता विचार करायला लागलाय. आणि ते कधी होतं, जेव्हा एखादी खूप भयानक घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडते. असे अनुभव आहेत बघा, निअर टू डेथ एक्सपिरियन्स ज्याला एन म्हणतात. मी अनेकदा ह्याच्याबद्दल सांगितलंय. ते एन काय होतं, की ती लोकं ना मरणाच्या दारातून परत येतात. म्हणजे डॉक्टरनी त्यांना घोषित पण केलेलं असतं, ती गेली म्हणून, कोमातून जातात. सांगितलेलं असतं. पण अचानक थोड्या वेळामध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांना एनर्जी जाणवते. मग डॉक्टर सांगतात, "अरे नाही, ते जिवंत आहेत" म्हणून. अशी अनेक अनुभव आहेत. मग ही जी मरणाचा अनुभव घेऊन आलेली लोकं आहेत ना, ती लोकं ना, त्यांच्या पुढच्या काळामध्ये खूप बदललेली असतात. अतिशय ती वेगळीच झालेली असतात आणि ते त्यांचे अनेक अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील. एन-डी-ची साइट आहे, वेबसाईट. तुम्ही तिथं पण जाऊन बघू शकता, की कसं त्यांचं दुसरं आयुष्य सुरू झालं. एकदा मरणाचा अनुभव घेतला, त्यानंतर त्यांचं आयुष्य कसं होतं. हे म्हणजे काय, की रिबर्थ पुन्हा पुनर्जन्म झाला त्यांचा. अशी अनेक लोकं की सीरियस असतात, आय-सी-यूमध्ये असतात आणि डॉक्टरांनी सांगितले असतात काहीच वेळ. पण त्यातून जेव्हा ते बरे होतात, तर खरं तर त्यांचा एक पुनर्जन्म झाल्यासारखं आहे. त्यानंतर ते किती वर्ष जगतील माहीत नाही. पण त्यातून ते बरेचसे बदललेले असतात. असं पण होतं. सो आपल्याला जेव्हा असं कुठलं स्वप्न असेल ना, तर ती स्वप्न हे पण दाखवतात, की काहीतरी ह्यांच्या आयुष्यात अशी घटना होणार आहे, की जी त्यांना आतून बाहेरून बदलून टाकणार आहे पूर्ण. तर हे असे असतात. पण त्या वाईट स्वप्नांना बघितल्यामुळं आपण इतके घाबरून जातो, की त्याचा जो उद्देश आहे ना, तो आपण समजून घेत नाही, की का असं दिसलंय मला? तर हे पण आहे. हां, आपण इथपर्यंत आलो होतो मला वाटतंय. तर आज काल कोण दीपाली ताई ना? दीपाली ताई कंटिन्यू करताय का इथून? हो, वाचते. हां. तुमचा उच्च स्व, हायर सेल्फ आणि तुमचे अवचेतन मन यांच्यातील संवाद ज्या भाषेत घडतो, ती भाषा तुमच्या जागृत अवस्थेत वापरल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. स्वप्ने ही चिन्हांच्या, सिम्बॉल्सच्या माध्यमातून व्यक्त होणारी एक सूक्ष्म भाषा आहे. मानसशास्त्रज्ञांनी ही गोष्ट खूप पूर्वीच ओळखली होती आणि काहींनी तर सार्वत्रिक चिन्हे म्हणजे युनिव्हर्सल सिम्बॉल्स यांची यादी तयार करण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु दुर्दैवाने अशा याद्यांमुळे स्वप्नामध्ये दाखवली जाणारी चिन्हे या संकल्पनेची विश्वासार्हता काहीशी कमी झाली. कारण ही चिन्हे प्रत्यक्षात वैश्विक, युनिव्हर्सल नसतात. जरी अनेक व्यक्तींना समान किंवा साधर्म्य असलेली चिन्हे अनुभवास येणे हे सामान्य आहे, कारण शेवटी आपण सगळेजण एका सामूहिक चेतनेशी जोडलेले आहोत. तरीही बहुतेक चिन्हे, दृश्ये ही अत्यंत वैयक्तिक, सूक्ष्म आणि त्या पुरतीच मर्यादित असतात. ही दृश्ये उच्च स्व आणि अवचेतन मन यांच्यातील एक अद्वितीय अंतर्मुख संवाद भाषा असते. म्हणजे आपण आणि आपलं उच्च स्व म्हणजे आपलं अवचेतन मन आपल्याला जागेपणी तर सांगून थकून जातं, की असं करू नको. पण आपण लक्षात घेत नाही. आपण तेव्हा आपल्या खूप वेगळ्या विचारांमध्ये असतो, अहंकारामध्ये असतो. म्हणजे आपल्याला जागृती नसते पूर्ण थोडक्यात आणि जे आतून मग संदेश येतात ते आपण ऐकू शकत नाहीत. मग आता आपलं उच्च स्व, हायर सेल्फ आणि आपलं अवचेतन मन यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होतं, त्याची भाषा वेगळी. मग आता ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं कसं? तर ते पोहोचवायचं ते स्वप्नांच्या माध्यमातून. कारण उच्च स्वला माहिती आहे आपल्याला काय योग्य आपल्यासाठी काय हिने विचार बदलणं गरजेचं आहे आता या क्षणाला. अपयश आलं, 4 वेळा आलं, 3 वेळा आलं, 2 वेळा आलं, जितक्या वेळा आलं, पण आता ह्या व्यक्तीनी उभं राहणं गरजेचं आहे. ह्या अवस्थेमध्ये डिप्रेशन, निराशा किंवा पहिल्यांदा असं झालं म्हणून दुसऱ्यांदा ह्या अवस्थेत राहता कामा नये. कारण त्याची परीक्षा होती, त्याचा धडा होता तो त्यांनी घेतला. मग उच्च स्व काय प्रयत्न करतो? काय करावं म्हणजे या व्यक्तीला कळेल, की पुढे जाण्याचा मार्ग. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही काय करू, काय करू? अशा वेळी उच्च स्व आपल्या अवचेतन मनाद्वारे आपल्याला स्वप्नातून संदेश द्यायला लागतो. आणि ती भाषा साहजिक आहे. आपल्याला चिन्हामधून किंवा दृश्य दाखवली जातात. तर हे आपल्याला सांगितलं जातं. आता हे सगळं मानसशास्त्र म्हणजे मी काही त्याच्यातली एक्सपर्ट नाहीये. मला जेवढं या धड्यामधून कळलं किंवा माझ्या स्वतःच्या अनुभवांवरून मी सांगू शकते. म्हणून मला स्वप्नांचं डिकोडिंग करायला फार आवडतं. आपल्या अनेक मैत्रिणींना मी स्वतःहून म्हणते, की मी ह्याचा प्रयत्न करते सांगायचा. कारण मला उत्सुकता असते, की आवडतं म्हणजे ते कोडं सोडवल्यासारखं म्हणतो ना, तसं आवडतं. तर असं बऱ्याच जणांची स्वप्न मी ऐकली. त्यांना त्याच्यावर माझ्या पद्धतीने जेवढं सांगता येतं तेवढं आणि त्यामध्ये मी त्यांनाही सांगते, की तू पण तुझ्या पद्धतीने बघ त्या स्वप्नाकडे. प्लस मी पण माझं एक सांगते. मग आपण दोघी एनालिसिस करून बघू.
तर अशा प्रकारे आम्ही अनेक जणांनी ह्यावर खूप डिस्कशन केलं. तर माझा आवडता विषय. कारण मला स्वतःला खूप स्वप्नांद्वारे खूप मिळालंय आत्तापर्यंत. तर त्याच्यामध्ये एक्सपर्ट असणारे साहजिक आहेत मानसशास्त्रज्ञ, ज्यांना तो एक विषय असतो स्वप्नांचा खास. तर अशीच एक अ, अ, शिकणारी एक मुलगी माझ्या संपर्कात आली होती. आपल्या शीतलताई ज्या आहेत ना, आपल्या मास्टर, त्यांची मुलगी जी आहे भूमी म्हणून, ती ते शिकते. तर माझं तिच्याशी मागच्या वेळेस ह्या विषयावरच थोडं बोलणं झालं होतं. तर त्यांना हे जास्त माहिती आहेत ह्या गोष्टी आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर ह्यामध्ये खूप काही चिन्ह असतात ना, काही दृश्य वगैरे, ही प्रत्येकाची कॉमन असल्यासारखी. खूप जणांना सेम स्वप्न पडतात. मग काय केलं लोकांनी, की ह्याची लिस्टच बनवून काढली, की हत्ती दिसला की असं लक्ष्मी, अजून काय हे दिसला की हे असं, कमळ दिसलं की लक्ष्मी येणार तुमच्याकडे किंवा अजून काय. म्हणजे सगळ्याचा अर्थ आपण पैसा, आरोग्य म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीशी जोडतो. पण तुला पण तेच पडलं का? मला पण तेच पडलं. मग त्या सगळ्या कॉमन स्वप्नांचा एक अर्थच बनवला गेला. एक लिस्टच बनवली गेली आणि ती Googleवर वगैरे मिळते आपल्याला सर्च केलं, की हे दिसलं म्हणजे काय अर्थ. म्हणून असं म्हटलंय, की हे तयार केल्यामुळं काय झालं, त्याची विश्वासार्हता कमी झाली. कारण मला ते स्वप्न पडलं. मी जाऊन बघितलं, की मला आज मोर दिसला. याचा अर्थ काय? तर त्या मोराचा जो अर्थ लोकांनी दिलेला आहे त्यांच्या अनुभवांनुसार किंवा ह्याच्यानुसार कुणीतरी लिहून ठेवलेलं आहे तिथं मोर दिसणं म्हणजे असं आहे. पण मग मला तर तसा अनुभव येत नाही. मी तर म्हणते नाही, मला तर वेगळाच अनुभव आला त्याचा. मग त्याच्यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, हे केल्यामुळं. कारण ही चिन्ह प्रत्यक्षामध्ये वैश्विक नसतात. जरी अनेक व्यक्तींना समान किंवा समान असलेली चिन्ह अनुभवास येतात, हे सामान्य आहे. म्हणजे प्रत्येकाला असं सेम मोर दिसू शकतो, वरून उंचावरून पडलेलं दिसू शकतं. याचा अर्थ असा नाही, की प्रत्येकाचा अर्थ एकच आहे. प्रत्येकाचा अनुभव एकच आहे. तो त्या व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो. तो माणूस कुठल्या परिस्थितीत आहे, त्या माणसाच्या घरामध्ये किती भांडणं चालू आहेत, वादविवाद चालू आहेत, त्यानुसार त्याच्या स्वप्नाचा अर्थ वेगळा आहे. आणि एखादा माणूस खूप नात्यांमध्ये जोडला गेलेला आहे. त्याची नाती म्हणजेच त्याची संपत्ती. तो त्याच्या नात्यांनाच जवळ धरून बसलेला आहे. त्याचं खूप प्रेम आहे लोकांवर जवळच्या. अशा माणसाला पण तेच स्वप्न पडलं आणि ह्याला पण तेच स्वप्न पडलं. ह्याचा अर्थ दोघांचाही अर्थ सेम आहे असं नाही. त्याचे अर्थ अनेक निघू शकतात. त्यामुळे ही जी सामूहिक अशी एक लिस्ट बनवली गेली, आपण जे Googleवर बघतो ना, ते बऱ्याचदा चुकीचं ठरतं, बऱ्याचदा. म्हणून काय आपल्याला, की आपल्याला जो दिला गेलेला संदेश आहे, मग आपण तो किती जाऊन Googleवर बघायचा आणि किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायचं त्यासाठीच. मी बोलू एक? हां, बोला ना. बोलू? हां, मला स्वप्न असं पडलं, की मला गौतम बुद्ध दिसले हं. स्वप्नामध्ये आणि त्यांनी एक माझ्या हातामध्ये पुस्तक दिलेलं मला दिसलं. पुस्तकाचं नाव वगैरे काही कळलं नाही. पण पुस्तक हातात दिलेलं एवढं स्वप्न मला पडलं. कधी पडलं? परवाच्या दिवशी पडलंय सकाळी. समृद्धीताईंना पण खूप स्वप्न पडतात. मला ताईंनी अनेक स्वप्न त्यांची सांगितली आहेत आणि इव्हन ध्यानामध्ये पण त्यांना ते तर आहेतच, पण स्वप्नात पण त्यांना बऱ्याचशा गोष्टी दिसतात. पण तर हे गौतम बुद्धांचा म्हणजे अनुभव मला ध्यानामध्ये येतो बऱ्याच वेळा. पण स्वप्नाद्वारे म्हणजे काल आपला हा धडा सुरू व्हायला आणि परवा मला पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्याच वेळेला हे स्वप्न पडायला. म्हणून आता मला जे आठवलं ते, म्हणून म्हटलं शेअर करावं तुम्हाला की ते पुस्तक असं. म्हणजे तर हेच आहे, की कदाचित तुम्ही स्वाध्याय घ्या. हे जे मी तुमच्या मागे लागले, तेच हं, असेल बहुतेक, हं. की तुम्ही स्वाध्याय घ्या. मी तुम्हाला पुस्तक देतो, पुस्तक वाचा, शेअर करा. कारण त्यांनी तुम्हाला शेअर केलं पुस्तक. हो. गौतम बुद्धांकडनं आलं म्हणजे की तेच आहे की त्यांनी तुम्हाला अ, ते पुस्तक शेअर केलं. तर तसं तुम्ही ते पुस्तक वाचा आणि तुम्ही इतरांबरोबर स्वाध्याय शेअर करा. पुस्तक जे आपण अनेक वेळा आपलं डिस्कशन झालंय त्या विषयावर. तर आता हो. त्यांच्याकडनं तुम्हाला आलेले समृद्धी ते आता तुम्हाला सुरू करावंच लागेल. हो, हो. आजच आपलं बोलणं झालं की नाही, की तुम्ही अर्धा आजच. तास हो. स्वाध्याय घ्या आणि अर्धा तास ध्यान घ्या. तर मी समृद्धीताईंना म्हणत होते आणि अजून आपल्या बऱ्याच मास्टर्सच्या मागे लागले. ज्यांना इच्छा आहे प्लीज पुस्तक वाचा आणि आपल्या सगळ्या ज्या लेडीज आहेत, आपले जे सगळे दादा आहेत सगळेजण, ते सगळे कामात असतात. प्रत्येकाला पुस्तक वाचणंच होतं असं नाहीये. पण आपली ही जी पुस्तकं आहेत आत्मज्ञानावरची, ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत. यासाठी आपण ज्यांना आवड आहे ना, व्हिडिओज करा. आपण YouTubeवर टाकू आपल्या चॅनलवर. तसंच मी समृद्धी त्यांशी बोलले, श्रुती त्यांशी बोलले, मितालीशी बोलले. तर तुम्हाला ज्यांना कुणाला इच्छा आहे ना, की मलाही स्वाध्याय करायचा आहे. एक 20 मिनिटाचा अर्ध्या तासाचा व्हिडिओ करा आणि समृद्धी त्यांना आजच दुपारी मी म्हणलं होतं, की तुम्ही अर्धा तास
स्वाध्याय घ्या, एखाद्या पुस्तकाबद्दल सांगा आणि अर्धा तास ध्यान द्या. मग कदाचित तेच त्यांना सिम्बॉलिकली दाखवलं गेलं. चिन्ह म्हणजे काय सिम्बॉल. ती पुस्तक दिलं तेच मला हातामध्ये म्हणून हां. आता क्लिक झालं लगेचच. तो येस. विषय म्हणजे हे म्हणजे सगळं हं. सिक्वेन्स सगळा मॅच झाला मॅच झालाय म्हणून मी आणि अजून एक आहे समृद्धीताई. आता तर तुम्हाला हे हे स्वप्न दिसलं म्हणजे कुणी दिलं मला सांगा? कुठून आलं असेल हे? सबकॉन्शियस माइंड मधूनच आलं. करेक्ट, करेक्ट. तुमच्या सबकॉन्शियसमध्ये ती गोष्ट आहे. आपण जे अनेकदा बोललो आणि तुमची पण इच्छा आहे, सुप्त इच्छा म्हणतो आपण याला. म्हणजे ती तुम्हाला हं, वरवर भीती वाटत असेल, "अरे मला जमेल का? मी करू शकेन का? मला वेळ मिळेल का?" अशा अनेक गोष्टी असतील, जे काही आहे. आत्मविश्वास बरोबर. असेल किंवा वेळेचं पण कमी असेल, अनेक जे काही गोष्टींची आहे. प्रश्नचिन्ह समोर आहे. हां. हां, करेक्ट. मग ते जे हं, आहे पण इच्छा तर आहे. मग ती इच्छा तुमच्या हं, सबकॉन्शियसला आहे. मग उच्च स्व काय करतो, तिथनं उचलतो आणि तो स्वतः अशा कुठल्यातरी सिम्बॉल्समधून जे आता आपण वाचलं ना, की स्वप्न ही चिन्हाच्या माध्यमातून व्यक्त होणारी एक सूक्ष्म भाषा आहे. हं, तर तुम्हाला हं, चिन्हामधून दाखवतो. पुस्तक हातात दिल्याचा अर्थ काय? एकतर पुस्तक वाच किंवा शेअर कर. हं. असा बरोबर. काहीतरी अर्थ आहे. वाचन बिलकुल होत नाही. हां, इतकी मग तो पण असू पुस्तकं आहेत, शकतो. आणलीत, पण माझं हं. वाचन होत नाही. का कोण जाणे? होत नाही. किती ठरवलं तरी होत नाही. मग कदाचित तुम्ही स्वाध्याय करायला लागाल ना, लोकांना शिकवायचं म्हणजे आधी स्वतः वाचणं गरजेचं आहे. जे माझं पण व्हायचं नाही ना. मग मी जेव्हा कुठलं द्यायचंय कुठे आता जसं म्हणल्यावर मला आधी वाचणं गरजेचं आहे. बरीचशी पुस्तकं खूप आधी वाचलेली आहेत. आता लक्षात पण नाहीयेत. मग जेव्हा तुम्ही स्वाध्याय करायला लागाल ना, तेव्हा तुम्ही पुस्तकं वाचायला पण लागाल. तर हे बेस्ट आहे, की तुम्ही स्वाध्याय घ्यायला लागा. म्हणजे तुमचं पुस्तक पण वाचन होईल त्या निमित्ताने. कारण वेळ मिळतच नाही. आपल्याला वेळ काढावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी. नाहीतर आपण हां. दिवसभर अरे हे काम आहे, ते काम आहे नाही म्हणून होणारच नाही आपलं. वेळेचं नाही, वेळ असतो. पण वाचण्याची अशी काय म्हणतात इच्छा त्याला होईल. अशी क्रेव्हिंग तेवढी होत हं, नाही. ते मी हं, ऐकू शकेन व्हिडिओमध्ये हं, हेडफोन हं, लावून मी त्याची समरी ऐकेन. हं. पण वाचनाचा वाचन. कंटाळा येतो. हं. हं. तर या असं होतं. निमित्ताने सुरू करा. मी तर तेच म्हणेन, की स्वाध्याय घ्या. म्हणजे सगळ्यांना आम्हाला फायदा होईल. तुम्ही कुठलंही छान पुस्तक घ्या. आत्मज्ञानाचं दीपक चोप्रांचं पुस्तक आहे. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आहे. कुठलंही घ्या आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्यावर स्वाध्याय द्या. चालेल, चालेल. जरूर. थँक यू. हो. थँक थँक यू ताई. तर खरंच आपल्याला आपला उच्च स्वन आपल्या स्वप्न कारण समोरासमोर आता सांगितलं आपल्याला किती तर आपल्याला असं वाटतं, "अरे ठीक आहे, आता जाऊ दे," असं आपण चालढकल करतो. पण उच्च स्वला माहिती की तुमच्यासाठी चांगलं काय? त्याला तुमचं हित माहिती, कशामुळे तुम्ही पुढे येणार, कशामुळे तुमच्यात विश्वास निर्माण होणार. तर ह्यासाठी तो प्रयत्न करतो म्हणून आपल्याला ती भाषा दिली गेली. तर ती अजिबात एकही स्वप्न व्यर्थ नाहीये. आपल्याला बघा ना, अनेकदा ना लुसिड ड्रीमिंग ज्याला म्हणतो ना, म्हणजे ज्या स्वप्नांना अर्थच नाही म्हणतो आपण. म्हणजे आता मी इथे अचानक कुठेतरी गेले, मग कुठेतरी गेले, मग कुठेतरी गेले. हे जे स्वप्न आहेत ना, अचानक असं इकडून तिकडे जाणारे त्याला काही अर्थ नाहीये. ती कनेक्टेड पण नसतात. रँडमली कुठलंही काही स्वप्न दिसतं. त्या स्वप्नांना सुद्धा अर्थ आहे. ह्याचा अर्थ असा आहे, की तुमच्या आतमधून खूप विचार करताय तुम्ही. कुठलेही विचार करताय दिवसभर. तुमच्या विचारांवर तुमचा एक ताबाच नाहीये. म्हणजे तुम्ही जागृतच नाहीयेत. म्हणून स्वप्न पण तशीच पडतात. कुठेही जातो, काही होतं, काही असं दिसायला लागतं आपल्याला. अशी दृश्य दिसायला लागतात. तर हे पण होतं. ध्यान सुरू केल्यावर तर खूप स्वप्न पडतात. कारण आपण तेव्हा विचारांना शांत करतो आणि सबकॉन्शियस लेव्हलला जातो. म्हणून तेव्हा तर खूप स्वप्न पडतात त्या काळामध्ये. तर बहुतेक चिन्ह आणि दृश्य ही आपली वैयक्तिक असतात. जे त्याला दिसतं ज्याचा अर्थ आहे, तो वेगळा अर्थ असू शकतो. हां, इथून वाचा तुम्ही. जर तुम्ही तुमची स्वप्नापासून जर तुम्ही तुमची स्वप्ने समजून घेतली, तर ईश्वराच्या विचारांशी सुसंगत होण्यासाठी तुम्हाला कोणते विचार दुरुस्त करणे आवश्यक आहे, याचे स्पष्ट चित्र ती स्वप्ने तुम्हाला देतील. पण ती कशी समजून घेता येतील, हे करणे सोपे आहे. तुम्ही फक्त तुमच्या उच्च स्वला विनंती करा, की त्या स्वप्नांचा अर्थ तुम्हाला तुमच्या जागृत अवस्थेतील भाषेत सांगा. आज रात्री तुमची स्वप्ने लक्षात ठेवण्यासाठी एक निर्मिती सूत्र, कृती योजना तयार करा. हे सूत्र लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त प्रत्येक विभागाला पहा आणि योग्य वेळी तुमच्या उच्च स्वकडून, हायर सेल्फ कडून मदत व मार्गदर्शन घ्या. आज रात्री झोपायला जाताना कागद आणि पेन हाताशी ठेवा. त्यानंतर झोपेतून जागे होताच स्वप्नांबद्दल आठवलेली प्रत्येक गोष्ट तात्काळ लिहून काढा.
जरी ती कितीही क्षुल्लक वाटली तरीही. उदाहरण: ठिकाणे, इमारती, व्यक्ती, वेळ, घडलेल्या घटना, अनुभवलेल्या भावना, असामान्य घडामोडी, संवाद, रंग इत्यादी सर्व काही. जेवढे आठवेल तेवढे आणि शक्य तितक्या लवकर लिहा. कारण बहुतेक स्वप्नांच्या आठवणी काही मिनिटातच पुसट होऊ लागतात किंवा पूर्णपणे नाहीशा होतात. स्वप्न स्पष्टपणे लक्षात राहील याची खात्री असली तरीही ते लिहून ठेवा. कारण आपण कल्पना करतो त्यापेक्षा कितीतरी जलद वेगाने ते स्वप्न विस्मरणात जाण्याची शक्यता असते. हं. शांत आता समृद्धीताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्याच पॅराग्राफमध्ये आहे, की तुम्ही उच्च स्वला विनंती करा. कसं करायचं? आता इथं काय म्हणलंय, जर तुमची स्वप्न तुम्ही समजून घेतली, तर ईश्वराच्या विचारांशी एक होण्यासाठी कुठले विचार आपल्याला दुरुस्त करायचे. म्हणजे काय, की माझ्या विचारांमध्ये आता काय सुधारणा करणं गरजेचं आहे. हे आपल्याला कळतं. जर आपली स्वप्न आपण समजून घ्यायला लागलो आणि ती कशी समजून घ्यायची तर अगदी सोपं आहे. की आता जसं गौतम बुद्धांनी पुस्तक त्यांच्या हातामध्ये दिलं. हे स्वप्न आहे. आता मला समजलेलं साधं माझ्या माइंडनी सांगितलं, पण त्याचा अजूनही काही वेगळा अर्थ असू शकतो. जो समृद्धीताईंना कसा कळेल, तर त्यांनी काय करायचं आपल्या उच्चस्वला विनंती करायची, की जे स्वप्न मी बघितलं त्याचं उत्तर तू मला माझ्या ह्या अवस्थेमध्ये दे. कॉन्शियस माइंड आत्ता अवस्थेमध्ये दे माझ्या. जागृत अवस्थेमध्ये मला तू सांग, ह्या भाषेमध्ये, जी भाषा मला समजते. आपण डोळ्यांनी काही बघतो, ऐकतो, ह्या गोष्टींनी मला दाखव. हे आपण आपल्या उच्चस्वला विनंती करायची आणि समजतं, अगदी क्लिअरली समजतं. जर ह्याचा खरोखर अर्थ समृद्धीताईंचा आपल्या आत्ता ऐकलेल्या स्वप्नाचा अर्थ असेल, की त्यांनी पुस्तक वाचायला सुरू करावं किंवा स्वाध्याय घ्यायला सुरू करावा, तर त्यांच्यासमोर त्यांनी जेव्हा विनंती केली उच्चस्वला, "मला खरोखर सांग." त्यावेळेस त्यांच्यासमोर ते कुठून तरी ते शब्द यायला लागतील. स्वाध्याय, स्वाध्याय, स्वाध्याय किंवा वाचन, वाचन असं काहीही त्यांच्यासमोर अशी दृश्य यायला लागतील. त्यांना हिंट्स मिळत जातील किंवा ते जेव्हा ध्यानामध्ये बसतील, तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यापुढे पुन्हा ती चिन्ह येतील, हे येतील. म्हणजेच काय, सगळ्यात सोपी गोष्ट हे कोडं सोडवत बसण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा आपल्या उच्चस्वला विचारा. त्याला सांगा, की मला मान्य, मला कळलं, तू आता स्वप्नातनं मला तू दाखवलंस, मला समजलं. स्वप्नातून मला का दाखवलं? कारण मी या जागृत अवस्थेमध्ये ते ऐकत नाहीये, म्हणून तू स्वप्नाचा मार्ग निवडला. आता स्वप्नाचा मार्ग निवडला, पण आता मला ते पण नाही कळत आहे, की तू स्वप्न असं टाकलंयस की त्याचे 2 अर्थ होऊ शकतात. अँबिग्विटी आली तिथं, म्हणजे कन्फ्युजन आलं. मग ते कन्फ्युजन बाहेर काढण्यासाठी आता तूच मदत कर. मग तो काय म्हणेल, "ठीक आहे." कसं का असेना, ह्या व्यक्तीला आत्तापर्यंत तो संदेश पोहोचला. ते स्वप्न लक्षात आहे उठल्यानंतर. मग तो खुश होतो. मग तो म्हणतो, "ठीक आहे, आता तू मला विचारलं ना, आता मी तुला त्याचा अर्थ सांगतो." मग अर्थ पोहोचवण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करेल. म्हणजे पहिली स्टेप काय आहे, की स्वप्न दाखवलं जातं. दाखवल्यानंतर मला जे लक्षात राहतं उठल्यानंतर हे महत्वाचं आहे. म्हणूनच आपल्याला लिहून वगैरे पण घ्यायचंय ना सगळं. आणि ते मी लक्षात ठेवलं, जसं त्यांना आत्ता लक्षात आलं ते, ताईंना. ते पडले कधी 2-3 दिवसापूर्वी ना, पण त्यांच्या आत्ता लक्षात आलं. म्हणजे स्वप्न आपण विसरतो बऱ्याचदा. पण अशी कुठलीतरी आता स्वप्नांचा विषय चालला म्हणून त्यांना ते क्लिक झालं एकदमच. मग उच्चस्वाचा हेतू पूर्ण झाला, की चला ह्यांना कळलं, लक्षात आलं स्वप्न. आता अर्थ विचारण्यासाठी आपण त्यालाच मदत मागायची. मला समजलं, की मला हे जो काही संदेश दिलाय तो लक्षात आला. थँक यू. तुझे खूप आभार आहेत माझं उच्चस्व. आता मला तू त्याचा अर्थ सांग. ती मदत आपण त्याला मागायची. मग तो कुठल्यातरी जागृत अवस्थेमधली आपली जी भाषा आहे त्याच्यातनं आपल्याला त्याचा अर्थ सांगतो. आणि हे इतकं छानरित्या घडतं. खूप अनुभव घेते मी या गोष्टीचे तुम्हाला सांगते. तुम्हीही सगळेजण घेत असाल. फक्त आता डोळे पूर्ण उघडे ठेवून त्या गोष्टीकडे बघा. तुम्हाला लगेच कळेल मी काय सांगते, आपण काय शिकतोय ते. सगळं समजेल. त्यामुळेच आज रात्री इथे जे म्हणलंय, की तुमचं स्वप्न लक्षात ठेवण्यासाठी बरं का. लक्षात ठेवण्यासाठी एक निर्मिती सूत्र तयार करा. हे कसं म्हणायचं? हे काही तुम्हाला लिहायचं गरज नाही. नुसतं मनातल्या मनात म्हणजेच काय झोपण्याआधी तुम्ही फक्त म्हणा, की मी जे काही स्वप्न मला उच्च स्व दाखवेल, ते माझ्या लक्षात आहे. लक्षात राहतं. एवढंच म्हणायचं. निर्मिती सूत्र म्हणजे काही फार मोठं असं करायचं नाहीये. फक्त म्हणायचं, की हे उच्च स्व जो काही मला संदेश द्यायचा आहे, माझ्या विचारांमध्ये सुधारणा करण्यासाठी, माझ्या चांगल्यासाठी, जे काही संदेश तुला पोहोचवायचा आहे, ते मला स्वप्नाद्वारे दाखव आणि तो माझ्या लक्षात राहू दे. बघा, नीट लक्षात ठेवा. आपण जे काही बोलू ना, ते चाललंय कुठे सबकॉन्शियसला आपण कमांड करतोय.
की तू मला जे काही दाखवतेस ते माझ्या लक्षात राहू दे. कमांड करायची आपण त्याला. आणि ते उच्च स्वला असंच सांगायचं आपल्या आत्म्याला. आणि मग प्रत्येक विभागाला पहा म्हणजे अं, त्या सूत्राच्या. तर एवढं काही आपण करायची गरज नाहीये. फक्त आपण त्याला अशी विनंती करायची आणि मदत आणि मार्गदर्शन घ्यायचं त्याच्याकडनं. आणि जवळ कागद आणि पेन ठेवायचं आपल्या. झोपेतून उठल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जे आठवतं. आता काय-काय आपल्या स्वप्नांचं लिहायचंय वर्णन बरं का. ते पण किती डिटेलमध्ये दिलंय बघा. नुसतं मला हे असं स्वप्न पडलं असं नाहीये. तुम्हाला त्या स्वप्नामध्ये कितीही म्हणजे इथे म्हणलं ना, की कितीही क्षुल्लक वाटलं तरी लिहून काढा. प्रत्येकाचा अर्थ आहे बरं का. हत्ती दिसला, पण हत्ती पांढरा होता, पिवळा होता, कसा होता? की काळा होता, नॉर्मल होता. ह्याचे सुद्धा अर्थ आहेत. त्यामुळे नुसतं मला हत्ती दिसला स्वप्नामध्ये असं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला जर कलर दिसले, म्हणजे इथं जसं उदाहरण दिलंय, की ठिकाणं काय होती? तुम्ही जंगलात होतात, शहरात होतात, इमारतींमध्ये होतात, नदीत होतात, पाण्यात होतात, ती घटना घडताना. की झाडाखाली होतात, उन्हात होतात. या सगळ्याचा किंवा पाऊस पडत होता. ह्या प्रत्येक त्या प्रसंगाचा एक अर्थ आहे. म्हणून इथं म्हणलं की ठिकाणं, इमारती, जुन्या इमारती होते का? तुमचं लहानपणी जिथं तुमचं बालपण गेलंय, त्या बालपणीच्या इमारती होत्या का? तुमची शाळा होती का? कॉलेज होतं का? हे खूप महत्वाचं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की तिथली काहीतरी प्रसंग आहेत जे तुमच्या आतमध्ये खोलवर आहेत. हे दाखवायचं असतं त्यांना तिथून. तुम्ही मंदिरात आहात का? मंदिरं खूप दिसतात लोकांना. तुम्ही मंदिरात होतात का कुठल्या? तुमच्या जुन्या घरी होतात का? असं जे घर जे तुम्ही सोडून खूप दिवस झालेत, पण त्या घराशी अटॅचमेंट आहे अजून पण आपली. तेव्हा येणारी प्रत्येक स्वप्नातली गोष्ट, आपली जी दिसते ना आपल्याला कुठल्या घरी, हे सगळं वेळ काय होती? घड्याळ दिसलं का तुम्हाला? कोण होतं आपल्यासोबत? बऱ्याच जणांची पूर्वज येतात, म्हणजे गेलेली लोकं येतात. ते होते का स्वप्नांमध्ये? हे सगळं अनुभवलेल्या भावना, त्यावेळेस तुम्ही कुठल्या फीलिंग हे फार महत्वाचं आहे बरं का. हे खूप महत्वाचं आहे. हे ती घटना घडत असताना तुमच्या मनामध्ये भीती होती का? आनंद होता? तुम्ही बस पकडताय, बस मिस होती तुमच्याकडनं, बसच्या मागे धावताय असं स्वप्न पडलं. पण ती बसच्या मागे त्याला पकडताना तुम्ही अशा एक्साइटमेंटने पळतायत, येस, येस आनंदात. म्हणजे असं असतं ना कधीतरी हसत-हसत माणूस एन्जॉय करतो ते पण. असं करताय, की तुम्हाला भीती वाटते, "अरे बापरे! आता बस मिस झाली तर मला उशीर होईल." ती भीती आहे तुमच्या आतमध्ये. स्वप्नामध्ये तुम्ही कुठल्या फीलिंगमध्ये होता, भावनेमध्ये होता ह्याला खूप अर्थ आहे. त्यावरनं समजतं, की ते स्वप्न तुम्हाला का दाखवलं चाललंय. आपल्यासमोर एखादा आपला पूर्वज आला किंवा आपले शिक्षक आले, हे तुम्ही स्वप्न बघितलं. पण ते त्यांना बघितल्यावर तुमच्या मनात काय भावना आली? तुम्ही घाबरलात? कुठले तरी असे शिक्षक तुम्हाला लहानपणी खूप मारत असतील आणि ते दिसले. त्यावेळेस तुम्ही स्वप्नात पुन्हा तीच भावना अनुभवली का? भीतीची. हे फार महत्वाचं आहे. मी काय अवस्थेत होते? म्हणजे माझ्यासमोर साप दिसतोय, पण मी एकदम शांत आहे. मला काही नाही भीती वाटत. ह्याचा अर्थ काय? तुमच्या मनामधली भीती कमी होतीये. आता सापाचे पण अनेक अर्थ आहेत. सापाचा एक अर्थ ट्रान्सफॉर्मेशन बदल पण असतो. कारण साप जशी कात टाकतो वगैरे तसे बरेच अर्थ आहेत. किंवा नॉर्मल साप असू शकतो. सापाची भीती खूप एखाद्याला, तर ती भीती कमी झाली ध्यान करून किंवा असं हे करून वगैरे. असं पण होऊ शकतं. तर अनेक अर्थ आहेत, की आपली काय स्थिती असते, मनाची स्थिती. मी घाबरलेली होते का खूप स्वप्नात? का मी हसत होते, आनंदात होते? काही लोकांबरोबर आपलं नातं तुटलंय, पण त्यांना मी स्वप्नात बघितलंय आणि मी खूप आनंदात होते. ह्याचा अर्थ माझं नातं जरी तुटलंय, पण मला त्यांच्याबरोबर आनंद आहे. त्यांच्यासोबतच आनंद मी फील केला आणि करतीये अजून पण. जर मी माझं नातं जुळलं त्यांच्याशी, तर मी पुन्हा आनंदीच होईल, असं ते दाखवू शकतं आपल्याला, की तुझा आनंद त्यांच्यासोबत आहे. म्हणून मी आनंदात होते. जरी ते माझ्यापासून नात्याने तुटले, तर एक आपल्याला ना चिन्ह दाखवलं जातं. ह्याचा अर्थ काय? तू त्या लोकांबरोबर पुन्हा नातं जोड. तू आनंदी होशील. असं पण असू शकतं. अर्थ. हं. तर असे सगळ्या गोष्टी, संवाद काय झाला आपल्यात त्यांच्यात, कलर्स काय होते, हे सगळं तुम्ही लिहून ठेवा. जेवढं आठवेल तेवढं लिहा आणि शक्य तितक्या लवकर लिहा. कारण बहुतेक स्वप्नांच्या आठवणी काही मिनिटातच पुसट होऊ लागतात आणि पूर्णपणे नाहीशा होतात. आणि अ, स्वप्न जरी स्पष्टपणे लक्षात राहील याची खात्री असली तरीही ते लिहून ठेवा. कारण आपण जे कल्पना करतो, आपल्याला वाटतं की अरे लक्षात राहतं माझ्या, पण ते पटकन म्हणजे आता उठलो आणि स्वप्न पडलंय मला माहिती. माझ्या पूर्ण लक्षात आहे बरं का. मी काय म्हणते जाऊ दे थोडंसं जरा जाऊन चहा घेऊन येते मग लिहून काढेन. नाही. आपण जितके कॉन्शियस व्हायला लागतो, जागृत जगामध्ये यायला लागतो ना, जितके विचार सुरू होतात ना आजूबाजूला, तितकं पटकन आपण ते स्वप्न विसरतो.
त्यामुळे पहिलं आपल्याला सांगितलं गेलं, की जवळ पेन आणि हे ठेवा, पेपर ठेवा आणि उठलं की लिहून माझ्या कायम माझ्या टेबलवर असतंच ते. कारण मला माहिती की उठल्या-उठल्या मी पहिलं काम करते, की मला किंवा नसेलच समजा, तर मोबाईलवर मी रेकॉर्ड करते, की मला आत्ता हे स्वप्न पडलंय म्हणून. आणि ते खूप मदत करतं मला. मला अनेकदा मी तुम्हाला नेहमीच सांगितलं त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही. कारण खरंच आपलं सबकॉन्शियस तिथून आपल्याला सगळं देतं. आपलं उच्चस्व देतो. तर खूप मदत करतं ते. लगेच स्वप्न लिहून ठेवायची आपली. हं. एक मिनिट इथं मी काहीतरी सांगायचं विसरले. ठीक आहे. हं. दीपाली ते इथून वाचा. शांत साधना कालावधीचा उपयोग त्या स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्यासाठी करा. केवळ तुमच्या उच्च स्वला, हायर सेल्फला त्या स्वप्नांचा अर्थ तुम्हाला स्पष्टपणे प्रकट करण्याची विनंती करा. आधीच कोणताही अंदाज बांधू नका. तुम्ही स्वतः जो अर्थ लावला असेल, त्यापेक्षा तो अर्थ कितीतरी अधिक भिन्न असू शकतो. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्वप्नातील सर्व पैलूंचा सखोल अर्थ समजून घेतला गेला आहे ना, याची खात्री करा. स्वप्नातील प्रत्येक व्यक्ती कशाचे प्रतीक होती? प्रत्येक इमारत कोणत्या अर्थाने दिसत होती? स्वप्नात दिसलेल्या वेळेला काही विशेष महत्व होते का? त्या कृतीचा खरा अर्थ काय होता? अशा सर्व घटकांचा विचार करा. जेव्हा तुम्हाला वाटेल की संपूर्ण अर्थ स्पष्ट झाला आहे, तेव्हा स्वतःला विचारा की इतकाच अर्थ आहे का याचा? जोपर्यंत तुम्हाला आतून हो असा स्पष्ट संकेत मिळत नाही, तोपर्यंत अर्थ लावण्याची प्रक्रिया पुढे सुरूच ठेवा. त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाका. स्वप्नात ज्या पुनर्रचनेची, रिप्रोग्रॅमिंग गरज दाखवली गेली आहे, ती प्रक्रिया वेगाने घडवण्यासाठी कोणते निर्मिती सूत्र, क्रिएटिंग फॉर्म्युला उपयुक्त ठरेल, हे माहीत करून घ्या. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या प्रक्रियेवर जागृतीने नियंत्रण मिळवण्यासाठीची ही एक दिव्य संधी आहे. तुम म्हणजे आता आता आपण हे बघितलं, की आपल्याला असं स्वप्न दाखवलं जाईल आणि ते आपण कसं लगेचच त्यातलं काय-काय गोष्टी आपण लिहून घ्यायच्यात. काय-काय लक्षात ठेवायच्यात त्याच्यातल्या महत्त्वाच्या बाबी. असं नाही, की उगाच स्वप्न मला काहीतरी असंच पडलंय, उंचीवरून पडले. नाही, पण मी उंचीवरून पडताना किंवा पाण्यात पडताना मी आतमध्ये बुडते, तेव्हा माझ्या मनात काय भावना आहेत, ह्याचा अर्थ कुठेतरी अजून माझ्या भावना मध्ये म्हणजे माझ्यामध्ये भीती आहे, हे मला दाखवलं चाललंय. आणि हे मी लिहून ठेवलं पाहिजे, की मी उंचीवरून पडताना नुसती उंचीवरून पडले हे स्वप्न नाहीये. मी उंचीवरून पडताना किंवा पाण्यात पडताना किंवा हवेत आहे हे करताना मी कुठल्या अवस्थेमध्ये होते? मी भीतीत होते का? का मी एन्जॉय करत होते? आनंदात होते? एकटेपणा वाटतोय. हे पण होऊ शकतं. मला एकटेपणा वाटत होता, मला अंधार दिसत होता, मी घाबरले होते. ह्या सगळ्या भावना लिहून ठेवा व्यवस्थित. हे आपण बघितलं, की कसं लिहायचं. आता आपल्या रोजच्या शांत कालावधीमध्ये त्या स्वप्नांचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मग आपण आपल्या उच्चस्वला सांगायचं, की "तू मला आता स्पष्ट कर." जसं आता आपण गौतम बुद्धांचं बघितलं, की मी त्यांना माझ्या बुद्धीने सांगितलं किंवा अनुभवाने, पण त्याचे खोलवर अनेक अर्थ असू शकतात. गौतम बुद्ध हे स्वतः एक ध्यान करणारी अशी म्हणजे आपण ध्यानी म्हणू शकतो ना त्यांना, एक योगी म्हणू शकतो, ध्यानी म्हणू शकतो. सो ध्यानासोबत वाचन पण, असा पण अर्थ होतो. अनेक अर्थ निघू शकतात त्याचे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे. सो आपण आपल्या उच्चस्वला सांगायचं, की "तू मला सांग, काय आहे ते?" आपण कुठला अंदाज लगेच बांधायचा नाही, की "अरे असाच असेल का?" किंवा वाईट स्वप्न पडलं, की "अरे अच्छा, आता काहीतरी मरणाचं पडलं, कुणीतरी आजारी असल्याचं, अरे बापरे! असंच होतंय का?" म्हणजे भीती लगेच घालून घ्यायची नाही. तर आपण आपल्या उच्चस्वला आधी विचारायचं. कारण कितीतरी वेगळा अर्थ असू शकतो त्याचा. आणि हे आपण जेव्हा विचारू ना, शांत बसू ना, आतमध्ये जाऊ, तुम्ही हे करून बघा. तुम्ही जेव्हा म्हणाल ना, की "मला सांग उच्चस्व, काय माझ्या स्वप्नाचा अर्थ आहे? मला का असं दिसलं?" त्यावेळेस तुम्हाला ना आतून असे एक-एक विचार यायला लागतील, की जे तुम्ही विचारही नव्हते केले. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे विचार यायला लागतील, की "अरे, असा पण अर्थ होतो." हे तुम्हाला समजायला लागेल. आणि जरी समजा नाही समजलं, आता मी ह्याच्यापुढे जाऊन सांगते. जरी समजा नाही समजलं, काही दिवसामध्ये जेव्हा ती घटना होईल आपल्या आयुष्यात, तेव्हा आपल्याला ते कळेल, की ह्याचा अर्थ तसा होता. मग त्या अनुभवावरून आपण पुढच्या वेळी स्वप्न पडल्यावर अजून जागरूक होते. हे पण मी अनुभव बऱ्याचदा मला उच्चस्वनीत सांगितलं, पण मला कळलंच नाही ते. पण काही दिवसात ती जेव्हा घटना घडली, तेव्हा मला कळलं, की हां, हे का दाखवलं गेलं होतं. मग नेक्स्ट टाईम मला बरोबर त्याचे विचार समजायला लागले. मग मी त्याचा अर्थ काढायला लागले. म्हणून याची खात्री करा, की मी खरोखर नीट समजून घेतलंय ना. स्वप्नातील प्रत्येक व्यक्ती कशाचं प्रतीक होती? एखादी म्हातारी व्यक्ती दिसली.
गेलेली आपली कुठलीतरी व्यक्ती दिसली. तर ती व्यक्ती दिसली म्हणजे ती व्यक्तीच होती तिथं असं नाहीये. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यामध्ये काय स्थान होतं जिवंत असताना. आपण तिला कुठल्या भावनेने बघायचो, आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल काय भावना होती जेव्हा ती व्यक्ती जिवंत होती. तेव्हा माझं आणि तिचं नातं कसं होतं? हे सुद्धा अर्थ. ती व्यक्ती स्वतःच आता आत्मा बनून माझ्या स्वप्नात आली असा अर्थ नाहीये. त्याचा अर्थ हाही असू शकतो, की त्या व्यक्तीचं आणि माझं नातं कसं होतं, जेव्हा आम्ही एकत्र होतो. किंवा ती व्यक्ती माझ्यापासून लांब गेली, तर तिचं माझं रिलेशन तुटलं होतं. मग ते अशा बऱ्याच अर्थ असू शकतात. मग ती व्यक्ती कशाचं प्रतीक आहे? म्हातारी व्यक्ती असेल ह्याचा अर्थ, की ती अनुभवी व्यक्ती, वयाने जास्त म्हणजे अनुभवी व्यक्ती, ज्याला अनुभव जास्त आहेत, असाही अर्थ असू शकतो. एक अशी कुणीतरी व्यक्ती माझ्या स्वप्नात आली, म्हातारी व्यक्ती. कोण आहे मला माहीत नाही, पण ती देऊन गेली मला काहीतरी हातात. आता मी त्याचा अर्थ कसा काढू? कोण होता म्हातारा माहीत नाही मला माणूस. पण ह्याचा अर्थ असू शकतो, की तो व्यक्ती खूप अनुभवी आहे. त्यांनी अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्या आयुष्यामध्ये, असं काहीही असू शकतं. तर त्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. प्रत्येक इमारत कुठल्या अर्थाने दिसली, अं, स्वप्नात दिसलेल्या वेळेला काही विशेष महत्त्व आहे का? हे सगळं आपण बघायचं. सगळा अर्थ स्पष्ट झाला, की तेव्हा विचारा, की इतकाच अर्थ आहे का याचा? आणि जोपर्यंत तुम्हाला आतून वाटत नाही, की हो, एक स्पष्ट संकेत. आपण संकेत मागू शकतो ह्याच्यात, की उच्च स्वर मला सांग, की एवढाच अर्थ आहे का? होचा संकेत आला, तर मग चांगलंच आहे. मग तिथं आपण थांबू शकतो. आणि नसेल तर मग अजून आपण प्रयत्न करा. विचारा आतमध्ये जाऊन. आपल्याला संकेत मिळत नसेल, उच्च स्वला विचारा. हृदयात जाऊन इंट्युशन म्हणतो ना आपण, ते विचार प्रकट होतात. त्याला अजून म्हणा, की मला अजून एकदा तू स्वप्न दाखव. ह्या स्वप्नाला तू अजून मला क्लिअर कर. असं पण म्हणू शकतो आपण. हे नाही दिलं ह्याच्यामध्ये, पण मी असं करते. मला नाही समजलं ना, तर मी म्हणते, की मला अजून ह्या स्वप्नाशी संबंधित तू माहिती दे. मला नाही समजलं. मग पुन्हा स्वप्न पडतं आपल्याला अजून त्याच्याशी रिलेटेड पुढचं अजून थोडंसं क्लिअर पडतं अजून. तर आपण हे विनवणी करू शकतो, विनंती करू शकतो. ते काय त्याच्यासाठी काही आपल्याला हे नाहीये, लिमिट नाहीये. जोपर्यंत आपल्याला नीट समजत नाही, आपण त्याला पुन्हा-पुन्हा म्हणू शकतो, "मला पुन्हा एकदा सांग." आणि सगळ्यात बेस्ट ते म्हणजे ध्यानामध्ये. ध्यानामध्ये आतून विचार येतात. पण जर आपल्याला नाही कळलं, तर ते स्वप्नात क्लिअरली दाखवतात आपल्याला. तर जिथं आपल्याला इथं नाही समजत आहे ना जागृत अवस्थेमध्ये ध्यानात, की काय विचार होता मला नाही समजला. मग तुम्ही स्वप्नासाठी विनंती करू शकता, की "मला स्वप्नांमार्गे दाखव." असं म्हणू शकता त्यांना. म्हणूनच जो काही तुम्हाला मिळाला ना अर्थ, त्याच्यासाठी तुम्ही पुनर्रचना म्हणजे पुनर्रचनेची गरज म्हणजे तुझा हा विचार तू बदल. हा विचार तू बदल. आपण एखाद्या माणसाला बऱ्याचदा वाईट समजतो ना, तर स्वप्नाद्वारे दाखवलं जाते, की तू जसा विचार करते तितका तो माणूस वाईट नाहीये. ते दृश्य आपल्याला कुठल्यातरी मार्गाने दाखवलं जातं स्वप्नात. मग म्हणून इथं म्हणलंय, की जेव्हा दाखवलं गेलं, तेव्हा ती प्रक्रिया वेगाने घडवण्यासाठी कोणते निर्मिती सूत्र उपयुक्त ठरेल? म्हणजेच काय, माझ्या मनामध्ये फिक्स आहे, की ही व्यक्ती माझ्यासाठी चांगली नाहीये. पण खरं तर ती तसं नाहीये मुळात आणि मला ते दाखवलं गेलं. तर मी काय म्हणेन, निर्मिती सूत्र म्हणजे काय? मी हा माझा विचार बदलेन थोडक्यात त्या व्यक्तीबद्दलचा. की मग मी म्हणेन ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो, की त्या व्यक्तीचं आणि माझं नातं अतिशय प्रेमाचं आहे. हे साधा सरळ मी विचार बदलते. जो आधी मला आवडत नव्हता व्यक्ती, त्याच्याबद्दल मी चांगलं नातं, एक चांगला विचार प्रकट केला, निर्मिती सूत्रामध्ये टाकला. झालं. म्हणजे जो काही तुम्हाला स्वप्नामध्ये अर्थ दाखवला जातो, त्याच्यासाठी तुम्ही एक छोटासा विचार बदला स्वतःचा. हे तुम्हाला विचार सुधारण्यासाठी दाखवली जाणारी स्वप्न आहेत. उगाच अशी भूतं ह्याची, अशी-अशी काही पण नाही. तुमच्या आतमध्ये असलेला डार्कनेस सुद्धा तुम्हाला अंधाराने दाखवला जातो. ही पूर्ण अंधाराची खोली आणि तुम्ही एकटेत आणि तुम्ही खूप घाबरलाय. हा तुमच्या आतला डार्कनेस असू शकतो, निगेटिव्हिटी असू शकते, आतमध्ये असलेली भीती असू शकते, जी तुम्हाला अशा प्रकारे दाखवली जाते. सगळीकडे अंधार रस्ता आहे, तुम्ही कुठेतरी चालत निघालाय, कोणतरी तुमच्या मागे पळतंय. ह्याचा अर्थ तुम्हाला सतत भीती आहे कुणाची तरी, की कुणीतरी तुमच्या बरोबर वाईट करेल. असे अनेक अनुभव आपण घेतो. तुम्हीही घेतले असतील. मला अनेकदा स्वप्न पडायचं ते सापांचं, की पायऱ्यांवर साप बसलेत आणि मी वर जाऊ शकत नाहीये किंवा खाली उतरू शकत नाहीये माझ्या जुन्या घरी, माझ्या माहेरी. तर कायम मला ते स्वप्न पडलेलं आणि तेव्हा मला सांगितलं जायचं, की तुला कालसर्प योग आहे ना, म्हणून तुझी शांती करायला लावली. पण ते कायम स्वप्न पडलं, की कायम असे साप येतायत, ते वर जाऊ देत नाहीयेत किंवा खाली जाऊ देत नाहीयेत. अजूनपर्यंत त्याचा अर्थ मला माहीत नाहीये, काय अर्थ असू शकतो. पण खूप जणांनी त्याचे अनेक अर्थ सांगितले. पण मला माहीत नाही खरंच काय.
पण ते स्वप्न काही वर्षानंतर बंद झालं. थोडं-थोडं साप दिसतात, थोडे-थोडे कधी-कधी. पण हे दिसतंच आपल्याला. पण त्यासाठी आपण उच्च स्वची मदत घेऊ शकतो. आता जेव्हा पडतं तेव्हा मी लगेच उच्च स्वला विचारते, की काय अर्थ आहे? त्यामुळे मला ते क्लिअर होतं, की हे अर्थ दाखवण्यात येतोय तुला म्हणून. हे असा अर्थ आहे, तुझ्या विचारांवर तुला हे काम करायचंय. अशा पद्धतीने आपण स्वप्नांची मदत घेऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला क्रिएटिंग फॉर्म्युला जो आपण नेहमी करतो. म्हणजेच काय, की ही गोष्ट फार गरजेची, की तुम्ही नुसतं स्वप्न नाही बघायचं. स्वप्न बघितलं, मला हे दिसलं नाही. त्यामध्ये जो विचार दडलाय, तो माहीत करून घ्यायचा. कोडं सोडवायचं आणि तो जो विचार आहे, त्याच्यावर काम करायचं. त्या विचाराला सुधारायचं. हे महत्वाचं आहे. हे माहीत करून घ्या, कारण हे महत्वाचं आहे. कारण ह्याद्वारे काय होणार आहे माहिती का? या प्रक्रियेवर जागृतीने नियंत्रण मिळवण्यासाठीची एक दिव्य संधी आहे. म्हणजे हा विचार सुधारला ना, हा विचार तुम्हाला कुठेतरी घेऊन जातोय लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. पुढे होण्याआधीच मला ते सांगितलं जातं, "या विचारावर काम कर." उच्च स्व आपल्या हितासाठी सांगतोय. तो म्हणतोय, "तू काम कर. तुझ्या भीतीवर काम कर. तू नको त्या गोष्टीमध्ये अडकू नको. नको त्या लोकांवर तू ते वेळ घालवू नको, एनर्जी घालवू नको." हे आपल्याला दाखवलं जातं आणि जेव्हा मी त्याच्यावर काम करते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, असं म्हणून मी ते सगळं सॉल्व्ह करते, माझ्यातलं बाहेर काढते. ह्याचा अर्थ असा आहे, की जागृतीने मी माझ्या आयुष्यातल्या प्रसंगावर नियंत्रण मिळवतीये. मी स्वतः करतीये हे काम. त्याला सुधारण्याचं. माझ्या आतमध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, मला मान्य आहे. पण त्याची पॉवर माझ्याकडेच आहे. मीच ते सुधरवू शकते हे मला समजतंय. त्यासाठी ही एक दिव्य संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे स्वतःवर काम करायची, ट्रान्सफॉर्म करायची स्वतःच्या विचारांना, स्वप्नांची. स्वप्न म्हणजे एक दिव्य संधी आपल्याला आणि खूपच जास्त मदत करतात स्वप्न. तुम्ही जर जागृत असाल ना आणि तुम्हाला पाहिजे ना, मला नाही समजत आहे ध्यानात, तुम्ही स्वप्नांद्वारे जा. तुम्हाला पडणार स्वप्न आणि ते दाखवणार. तुम्हाला कुठं गरजेचं आहे सोडवणं. काही प्रॉब्लेम असेल ना आत्ता, तुम्ही विचारा, की का हा प्रॉब्लेम आहे आणि कसा सॉल्व्ह करायचा? तुम्हाला त्याचं पण उत्तर स्वप्नांद्वारे मिळेल. मी कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत. केमिस्ट्रीमध्ये ना तो शास्त्रज्ञ पिरियॉडिक टेबल त्यांनी अख्खा स्वप्नात बघितला. त्याला समजत नव्हतं, की कुठलं म्हणजे ऑक्सिजन, हायड्रोजन, हेलियम ह्या प्रत्येकाचे एटॉमिक वेट आहेत. हे तर माहिती आहे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये आहेत. आता H2O हे जे आहे पाणी H2O तर त्याची जी म्हणजे प्रत्येक एटमचे जे वेट आहेत ना, त्याचा एक पिरियॉडिक टेबल आहे केमिस्ट्रीमध्ये. तो कसा मांडायचा त्या शास्त्रज्ञाला कळत नव्हतं. त्याचं नाव लक्षात नाही माझ्या. तर त्यांनी काय केलं तो झोपला आणि स्वप्नामध्ये त्याला पूर्ण टेबल दिसला आणि प्रत्येक एटम बरोबर त्या रकान्यामध्ये व्यवस्थित दिसला. त्याला कुठे-कुठे मांडायचा. तो उठला आणि त्यांनी पटकन पिरियॉडिक टेबल लिहून काढला आणि तो पिरियॉडिक टेबल आपण सगळ्यांनी केमिस्ट्रीमध्ये बघितलाय. केमिस्ट्री या विषयामध्ये. तर असंच आहे. इतके आपण जागृत अवस्थेमधून हे सगळ्या गोष्टी करू शकतो स्वप्नांद्वारे. आपल्या ह्या आयुष्यामध्ये त्याचा वापर असा करू शकतो. म्हणून जरूर केवळ स्वप्न पडलं म्हणून सोडायचं नाही. त्या प्रत्येक स्वप्नाला लिहून घ्यायचं. त्या स्वप्नातनं मला काय दाखवलं असेल, त्याचा अर्थ काढायचा, त्याचा आयुष्यामध्ये उपयोग करा. एक मैत्रीण आहे माझी, जिला एक स्वप्न पडलं होतं, की लिफ्ट येतीये, दार उघडतंय, तिला लोकं दिसतायत, दार बंद होतंय, निघून जातीये. पण ती लिफ्टमध्ये आतच जात नाहीये. तिने मला विचारलं होतं. तर असं आहे, की अनेक संधी येतायत तुला पुढे जाण्याच्या, पण तू जात नाहीयेस. तिथं शॉर्टकट आहे. लिफ्ट म्हणजे काय? शॉर्टकट, ये-जा करायला. पण पायऱ्याचा मार्ग कशाला निवडायचा? त्रास कशाला करून घ्यायचा? तुला लिफ्ट दिलीये. तुला सहज ये-जा अनेक संधी आहेत, पण तू घेत नाहीयेस आणि तिच्या आयुष्यात तशीच परिस्थिती होती. तर कुठेतरी ना आपल्याला ते दाखवतं. फक्त एवढंच आहे, की थोडं कोड्यांच्या स्वरूपात. सरळ-सरळ नाही. बऱ्याचदा सरळ पण असतं, पण काही वेळेला अशी दृश्य, काही चिन्ह दाखवली जातात, जी तुम्ही सॉल्व्ह करायची यासाठी. मला वाटतं इथपर्यंत हा लास्ट पॅराग्राफ आहे. ठीक आहे. तर हा घ्या दीपाली इथून. तुमच्या शांत साधनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्वप्नांचा अर्थ लिहून काढा. त्यानंतर स्वतंत्र कागदावर स्वप्नांमध्ये दिसलेली सर्व चिन्हे आणि त्यांचे अर्थ नोंद करा. तसेच तुम्हाला असेही लक्षात येऊ शकते, की एकच दृश्य वेगवेगळ्या स्वप्नांमध्ये वेगवेगळ्या अर्ध अर्थछटा दाखवू शकते. त्यानंतर स्वप्न विश्लेषणातून मिळालेली निर्मिती सूत्रे, क्रिएटिंग फॉर्म्युला उच्चारून तुमचा रोजचा अभ्यास पूर्ण करा. पुन्हा एकदा हे लक्षात घ्या, की ही सूत्रे लिहून काढण्याची आवश्यकता नाही. कारण आता ती तुमच्यासाठी सहज आणि स्वाभाविक झाली आहेत.
या आठवड्यात रोजचे आयुष्य जगताना पडलेली स्वप्ने, त्यांचे अर्थ आणि त्यानुसार बनवलेली निर्मितीची सूत्रे या सगळ्यातून तुमच्यात झालेल्या नव्या वैचारिक जडणघडणीनुसार प्रोग्रॅमिंग जाणीवपूर्वक जगण्याचा प्रयत्न करा. यातून येणाऱ्या नव्या आणि अद्भुत अनुभवांची अपेक्षा मनात ठेवा. सो आता आपण स्वप्नांचा अर्थ लिहून काढा. जो काही तुम्हाला जाणवेल तो लिहून काढा. त्यानंतर सगळी चिन्ह, सगळ्यांच्या नोंदी तुमच्या डायरीमध्ये कायम ठेवा. कारण आत्ता नाही, पण काही दिवसांनी तो अर्थ उलगडेल तुम्हाला. असं होतं. तर ते स्वप्न कायम तुमच्याजवळ लिहिलेलं पाहिजे. तर कुठेतरी पेनवर वगैरे लिहिण्यापेक्षा मी तर म्हणते एक डायरी करायची. त्या डायरीमध्ये आपल्या रोजच्या गोष्टी लिहायच्या. आपण कालच जर्नलिंगबद्दल बोललोय. तर खूप मदत करतं जर्नलिंग, की तुम्ही काय बघितलं, काय नंबर्स दिसले तुम्हाला, कुणाकडून काय संदेश आला. हे सगळं स्वतःला जाणण्यासाठी, लोकांसाठी नाहीये. हे आपल्यासाठी, आपल्या आयुष्य सोपं बनवण्यासाठी ईश्वराच्या प्रतिमेत म्हणजेच काय, माझ्या शक्तींना मी कसं ओळखून त्याचा वापर करू, यासाठी हे सगळं आपण करतोय. म्हणून प्रत्येक दृश्य वेगवेगळं जे काही दिसतंय ते काहीतरी वेगळा अर्थ, रेनबो दिसला, इंद्रधनुष्य दिसलं, सनफ्लॉवर दिसलं, ह्या प्रत्येकाचा काहीतरी अर्थ आहे. फळं दिसली. तर असं होतं बऱ्याचदा, की म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत असं झालंय, की तिला कुठल्यातरी व्हिटॅमिन्सची कमतरता होती काहीतरी आणि त्यावेळेस तिला सारखे ॲपल दिसायचे. आणि ती मला विचारायला लागली आणि मी म्हणलं, "अगं तू नक्की ॲपल खा," म्हणलं, "तुला तेच गरज आहे. तेच असणार आहे बघ," म्हणलं तू. आणि ते खरंच तसं झालं. डॉक्टरनी तिला नंतर गेल्यावर सांगितलं, "तुम्ही दिवसातनं 2 तरी सफरचंद आता खायला सुरुवात करा." आणि अशा प्रकारे तुम्हाला ते दिले जातात. आपण बऱ्याचदा त्याचा खूप विचार पण करत बसतो. पण ते सहज पण असतं म्हणजे अगदी स्पष्ट पण अर्थ असतो त्याचा. तर जे काही असेल, की तुम्हाला जे काही दाखवलं जातंय ते लिहून घ्या आणि त्यानंतर त्याचा अर्थ जो तुम्ही काढला त्यातनं तुम्ही क्रिएटिंग फॉर्म्युला उच्चारा म्हणजे स्वतःच्या विचारांना बदला. की मला जर असं काही दाखवलं गेलंय ह्याचा अर्थ मी माझ्या गुडघ्यांवर असं काहीतरी पडलीये, माझे गुडघे आता काहीतरी खराब आहेत, काहीतरी प्रॉब्लेम आहे. अशा वेळेस तुम्हाला गुडघ्यांशी रिलेटेड किंवा पाठीचा त्रास आहे, कुठल्याही शरीराचा भागाचा त्रास आहे, त्याच्याशी रिलेटेड काहीतरी दाखवलं गेलं. तर तुम्ही आतमध्ये तो विचार बदला. त्या भागाशी रिलेटेड तुमचा काहीतरी चुकीचा विचार आहे. की हे केल्याने असं होतं, हे असं झाल्याने असं होतं. मग आपण आपला विचार बदलायचा, की माझं शरीराचा हा भाग पूर्णपणे निरोगी आहे. माझं शरीर पूर्णपणे निरोगी आहे. आपण स्वतःला घेऊन सुद्धा अनेक गोष्टी असतात. माझा रंग असा आहे, माझी हाईट अशी आहे, माझं हे असं आहे, ते असं आहे. त्याच्यानुसार पण खूप स्वप्न पडतात, की आपण स्वतःच्या शरीराला कुठेतरी लपवतोय, लाजतोय 4 लोकांसमोर जायला. ह्या म्हणजे लोकं काय म्हणतील आपल्याला, नावं ठेवतील. ह्यामुळं आतमध्ये जे आपण आहे ना, त्याबद्दल आपल्याला उच्चस्व कायम सांगतो बरं का. खास करून शरीराबद्दल खूप स्वप्न पडतात. मी अनेकांची ऐकलीत, की कारण त्यांना कुठेतरी स्वतःबद्दल एक शेम, एक लाज असते, की माझं शरीर असं आहे. त्यांना ते नकारतात. स्वीकार नाही करत स्वतःच्या शरीराचा, जसं आहे तसं. त्यामुळं त्यांना नक्कीच ही स्वप्न पडतात, की शरीराबद्दलची. तिथं म्हणणं गरजेचं आहे. कारण हे आपल्या स्वादिष्टान चक्रावर पण काम करतं. स्त्री तत्वाला स्वतःच्या नाकारणं. मग आपण त्या विचारांवर बोललं पाहिजे ना, की मी जशी आहे तशी मला मान्य आहे. मी स्वतःचा पूर्ण स्वीकार करते कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि हे शरीर मी निवडलंय. मी ठरवलंय ह्या शरीरामध्ये यायचंय. मी स्त्री होणं निवडलंय. जेंडर, फॅमिली सगळं आपण निवडतो. मग कशाचा नकार करतोय आपण? हेच आपल्याला उच्चस्व दाखवते. तू जशी आहेस तशी स्वतःला मान्य कर. स्वीकृती दे. आत्मस्वीकृती गरजेची. तेच तर आपलं ध्येय आहे, की आत्मा जे काही सांगतोय ते मी ऐकतीये का? नाही ऐकली तर या पुढच्या जन्मात परत. कारण जोपर्यंत मी माझ्या आत्म्याचं ऐकून ते काम करत नाही, तोपर्यंत मला त्या गोष्टी करण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी पुन्हा यावं लागेल. कारण मला काय पाहिजे हे आत्म्याला माहिती. हिला हे सगळं अनुभव करायचंय आणि ते करायचंय म्हणजे करायचंच आहे. उगाचच काही गोष्टी येत नाही. आपण जे काही रोज करतो ना, ऑफिस, कामं, घरातली ह्या सगळ्या कृती आहेत ना, ह्या आपल्या अनुभवासाठी आहेत. दुसरा काही अर्थ नाहीये त्याच्यात. केवळ आणि केवळ अनुभव आणि आपल्या आत्म्याचा जो काही आपण जो प्लॅन घेऊन आलोय तेच आहे. त्याच्यासाठी ह्या कृती आहेत आपल्या सगळ्या. सगळी साधनं आहेत त्याची अनुभव करून देण्यासाठी. त्यामुळं जे काही विचार बदलायचे आहेत आपल्याला स्वप्नांमध्ये, ते आपण विचार बदलले पाहिजेत. म्हणून ही सूत्र लिहून काढायची काही गरज नाहीये. फक्त तुम्ही म्हणा. कारण आता इथं काय म्हणलंय, की आता तुम्हाला ती पाठ झाली सहज आणि स्वाभाविक. म्हणजे आता तुम्हाला माहीत झालं, की तुम्हाला आता लिहून घ्यायची काही गरज नाही. तुम्ही उठल्या-उठल्या पण म्हणू शकता. जो काही विचार तुम्हाला स्वप्न दाखवले जाईल, तो विचार बदलायचा. पैशाशी रिलेटेड पण, की तुम्ही कुठेतरी गेलात, पैसे खर्च करू का नको, करू का नको, असा तुमच्या मनामध्ये स्वप्नामध्ये भाव आहे. तर ह्याचा अर्थ आतमध्ये अजूनही तुमच्या कुठेतरी भीती आहे.
की पैसे खर्च करण्यावर. मग ते तुम्हाला उच्च स्व दाखवणार. मग तुम्ही काय म्हणायचं? जे काही तो विचार बदलायचा तो बदलायचा. त्याच्याशी रिलेटेड. की मी पैशावर प्रेम करते. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. समृद्धी आहे पैशाची, भरभराट आहे. हे विचार माझे पाहिजेत मग. हेच तुम्हाला तो दाखवते. प्राण्यांचं जसं मी म्हणलं मला पालीची भीती वाटायची. तर मला ते दाखवलं जायचं. सारखं पालींची स्वप्न, सापांची हे असं अनेक गोष्टी असतात आपल्या मनामध्ये. सुप्त मनामध्ये काय-काय पडले काय माहिती. खूप गोष्टी असतात. गतजन्मातल्या असू शकतात. तर हे सगळं आपल्याला दाखवलं जातं एक-एक गोष्टी. म्हणून रोजचं आयुष्य जगताना आपल्याला पडलेली स्वप्न, त्यांचे अर्थ आणि त्यानुसार बनवलेली निर्मितीची सूत्र म्हणजे जिथं-जिथं निर्मिती सूत्र येतं, तिथं-तिथं तेच सूत्र आहे. म्हणजे विचार बदलणं असं असं लक्षात घ्या. या सगळ्यातून तुमच्यात झालेल्या नव्या वैचारिक जडण-घडण म्हणजेच रिप्रोग्राम तुमचं आता आपण रिप्रोग्राम करतोय. यातून जाणीवपूर्वक जगायचा प्रयत्न करा आणि नव्या आणि अद्भुत अनुभवांची अपेक्षा ठेवा मनामध्ये. तुम्हाला असे वेगवेगळे अनुभव यायला लागतील जेव्हा तुम्ही त्याच्यावर काम कराल. तुम्हाला असं स्वप्नात दाखवेल, तुम्ही त्याच्यावर काम करायचं. तुम्हाला समजेल की माझ्या मनातली ही भीती कमी झाली. इतकं सांकेतिक आहे ना ही भाषा, की तुम्हाला प्रत्येक संकेतातून ना कळेल आपल्या स्वतःबद्दलच कळेल, की मी कुठं-कुठं चुकतीये, मला काय काम करायचंय. हे सगळं आपल्याला स्वप्नाच्या त्या सांकेतिक भाषेमध्ये सांगितलं जाईल. तर ह्या धड्याला व्यवस्थित वाचा. मी ग्रुपवर टाकलेला आहे हा आपल्या. तर पुन्हा एकदा शांतपणे वाचा आणि असं काही तुम्हाला अशी स्वप्न पडली या आठवड्यामध्ये खास करून, कारण आपला फोकस आता इथंच आहे. तर ग्रुपवर सांगा, शेअर करा. जसं आता समृद्धी त्यांनी एक स्वप्न सांगितलं. कुणाला काही शंका आहे ह्याच्यामध्ये? किंवा काही असं काही शेअर करायचंय? कुठला अनुभव किंवा असं काही स्वप्न आत्तापर्यंत तुम्हाला कसं मिळालं त्याच्यातून? कुणाला काही अनुभव शेअर करायचाय, की आत्तापर्यंत पडलं असेल ना अनेकदा स्वप्न, तर सांगा ना काहीतरी? की कसा फायदा झाला स्वप्नाचा किंवा काय दिसलं? माझं एक सांगू का? हां, विपुलाताई? मानसी ताई येस, येस. सांगा ना मानसी ताई. अ, असं झालं होतं, की मी माझ्या मुलाची शाळा बदलली. ओके. आणि जाऊन तिथे मी पैसे भरले होते. जे पैसे भरायचे होते, ते मी भरले, त्याचा चेक दिला होता. हं, धिस इज इयर्स बॅक. हं, ओके. आणि तो चेक म्हणजे आता शुक्रवार होता. तर शुक्रवारी मी त्या शाळेत जाऊन ते पैसे भरले होते, त्याची फी. सोमवारी सकाळी मी अशा ह्यानी एकदम सारखं, की बँकेचा अकाउंट बघ, अशा हं, ह्यानी मी उठले हं, अचानक. ओके. हं, आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त हेच, की म्हणजे तोच विचार होता. आता मला दिसलं तर काही नव्हतं. हं. बट आय हॅड ओन्ली दॅट थॉट. आणि हां, असं कोणीतरी बोलल्यासारखं, म्हणजे कोणीतरी बोललं असं मला जाणवलं, म्हणजे तेव्हा, की जाऊन अकाउंट चेक कर. हं, तर मी त्यानीच उठले आणि मी म्हटलं, की अदरवाईज आय कुड हॅव जस्ट इग्नोर्ड दॅट, की हे असं. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक मला असं वाटायला लागलं, की नाही, मला हे बघायला पाहिजे. ओके. सो मी पटकन तयार झाले. मला ऑफिसला जायचं होतं, पण आईला मी सांगितलं, की मला आधी बँकेत जायचंय हं, आणि मला बघायला पाहिजे काय झालंय. आणि तेवढ्यात माझा भाऊ आला आणि मला म्हणाला, "अगं, मी सॅटर्डेला ना, तू मला 4 महिन्यापूर्वी दिलेला मी चेक टाकलाय तुझ्या हं. अकाउंटला. सो विथ दॅट अमाउंट गेटिंग डिडक्टेड, ही शाळेची फी गेली नसती." ओके. म्हणजे ते कमी हां, पडले असते पैसे. कमी पडलं. हां, ओके. ओके. सो मी त्याला म्हटलं, "अरे, तू 4 महिन्यांनी टाकतोयस." आणि माझ्याही डोक्यातनं गेलं होतं, की यांनी घेतलेत, नाही घेतलेत, काही नाही. आणि त्यांनी ते सॅटर्डेला जवळ-जवळ 7,000 चा चेक होता त्याला दिलेला, हं, ट्रेकिंगचा. तो त्यांनी त्या दिवशी टाकला, 4 महिन्यानंतर. हं, आणि त्यामुळे मला हे जे अकाउंट चेक कर हे असं आलं. हं. मी धावत गेले आणि बघितलं तर खरंच, म्हणजे विथ दॅट अमाउंट गेटिंग डिडक्टेड शाळेचा चेक बाउन्स झाला असता. बापरे! ओके. हं, हो. आणि मग मी दुसऱ्या अकाउंट मधनं तिकडे त्यांना पैसे भरले आणि त्याची ऍडमिशन झाली त्या दिवशी. पण हं, म्हणजे दिस वॉज ओनली बिकॉज ऑफ दॅट वन थॉट ऑर व्हॉट एव्हर द व्हॉइस आय गॉट इन माय हं. ड्रीम, की तू जाऊन अकाउंट चेक कर. खरंय. खूप छान अनुभव आहे.
खरंच आपण खूप जोडलेलं आणि खास करून तुम्ही उठताना ऐकला ना? हो, हो. म्हणजे उठताना झोपेतून ऐकलं हां. अगदी. तो आवाज तर खूप क्लिअर असतो आणि लक्षात राहतो आपल्याला. म्हणून हो. उठताना म्हणजे आपण म्हणतो ना पहाटेची स्वप्न, पण खरं तर झोपेतून उठताना सुद्धा ना खूप जे आवाज येतात ना, ते खूप क्लिअर असतात आणि ते खरे असतात बऱ्याचदा. हो. थँक यू अगदी. मानसीताई. येस. मेधाताई तुम्ही सांगा? मेधाताई? हां, नमस्कार. नमस्कार ताई. मला हं. ना आता हे मागे बरेच वर्ष झाली त्याला, म्हणजे 4-5 वर्ष झाली असतील. मला ना 10-10, 15-15 दिवस मी आपली वाचते असंच होतं. काय वाचते काहीच कळत नव्हतं. पण वाचत होते मी आणि हं. खरंच कळत होतं हे मला. मी व्यवस्थित मोठ्यांदा वाचते असं मला, पण काही त्याचा अर्थ लागला नाही. आता हे स्वप्न निघाली म्हणून तेवढं एक लक्षात आहे म्हणून मी विचारलं. त्याचा काय हं. अर्थ काहीच कळत हं, हं, हं. नुसती वाचते आणि व्यवस्थित हं. म्हणजे मला आठवतं, की मी हे असं-असं वाचतीये. हं. बाकी काहीच नाही. आता ते स्वप्नाचं आपण निघालं म्हणून मी ते अच्छा. तुम्हाला फक्त फक्त वाचत इथे आलात. हो, हो. खरंच. हे ते बरं. आठवतंय मला असं. हां, म्हणजे वाचन करताय. म्हणजे वाचन करा असं असेल कदाचित किंवा खूप वाचला असाल मागच्या जन्मामध्ये. काय त्यामुळे माहिती. वाचन. खूप बरोबर मोठमोठ्यांदा आहे. वाचते असं अरे काहीतरी. माहीत बापरे! नाही हं. त्याच्या मागचं काय आहे माहीत नाही. पण हे मला असं एक अजून सांगू का? हां, एक अजून सांगा सांगू? ना मग तिथे. म्हणजे हं, हे स्वप्न नाही. ओके. हं, हे स्वप्न नाही. पण माझा जो अनुभव आहे तोच सांगतेय. हं, ओके. अं, ह्या युनिफाईडला जॉइन व्हायच्या आधी म्हणजे तुमचा पहिला व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर यायच्या आधी. हं, ओके. मला वाटतं 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी. ओके. मी देवाच्या समोर बसले होते कारण त्या दिवशी असंच माझं आणि आईचं म्हणजे आईचं एकूण जी काय परिस्थिती होती ती मला भयंकरच त्रासदायक होती. हं, मानसिकरित्या की मला हे ॲक्सेप्टच करवत नाहीये आणि माझं म्हणजे तिला जेवढं प्रेम मला द्यायला हवंय तेवढं मी देऊच शकत नाहीये. ओके. तर मला असं डोक्यामध्ये माझं प्रेम आटलंय की काय? म्हणजे माझं गेलं कुठे प्रेम आईवरचं? मी एवढी कशी चिडू शकते तिच्यावरती? माझं प्रेम कुठे गेलं? हं, असं हं. माझ्या डोक्यामध्ये आणि मी देवाला तेच विचारत होते. माझ्याकडचं प्रेम आटलं असेल तर आय नीड लव्ह. आय वॉन्ट लव्ह नाऊ. म्हणजे आय वॉन्ट टू लर्न, गेट दॅट लव्ह बॅक. ओके. असं मी देवासमोर बसून बोलत होते, की मला हे बरोबर नाही वाटत आहे आणि मला ह्याचं काही पटत नाहीये. तर माझं प्रेम कमी झालं असेल तर आणि त्याच्या आधी असं होतं, की कुत्रे इथे भुंकायला लागले तरी मी लगेच पोळ्या लाटून मी खाली जाऊन कुत्र्यांना पोळ्या खायला घालायचे. म्हणजे रात्रीचे हे झाले ना, की मी उठायची, पोळ्या करायची आणि खाली जाऊन त्यांना द्यायची. ओके. त्याच्यानंतर ते सी-आय-एस-एफचे जवान वगैरे इथे बसलेले असायचे. त्यांच्यासाठी मुद्दामून जेवण करून मी त्यांना घेऊन जायची. ओके. आणि ते काही दिवस बंद झालं माझं. म्हणजे मला त्याचा काही इफेक्टच वाटत नव्हता. त्यामुळे दॅट वॉज वन मोर पॉइंट इन माय माइंड, की माझं खरंच प्रेम आटलं की काय? म्हणजे इतकं कसा हं, माझ्यावरती परिणाम झाला हं. असं वाटायला लागलं आणि ॲब्सोल्युटली विथिन 2 डेज टाईम आय गॉट युअर आणि आय गॉट हुक टू इट ओन्ली बिकॉज ऑफ दॅट वन पॉइंट की प्रेम. आणि आपण तेव्हा हृदयात जाऊन प्रेम शोधा आणि हे तुमचा जो व्हिडिओ होता पहिल्याच हं, आठवड्यामधले, हं. तोच व्हिडिओ माझ्या समोर आला होता. त्यामुळे आय गॉट हुक टू इट विथ दॅट इंटेन्शन इन माय माइंड. आणि त्याच्यानंतर आता जर मी म्हटलं, की मला स्वप्नामध्ये असं मोठं रेड हार्ट दिसतं. हं, ओके. रेड हार्ट असं मध्येच येतं. म्हणजे असं फ्लॅश होऊन जातं. हं. इट जस्ट फ्लॅशेस. म्हणजे असं काही ओके. हे नाहीये, की त्याच्यावरती काही रिएक्ट व्हावं किंवा त्याच्यावरती काही घडतंय असं काही नाही. इट जस्ट कम्स फ्लॅशेस अँड गोज. हं, हं. ओके. सो हे होत झालंय. तर मी म्हटलं, की हे इतकं आपण कनेक्टेड असतो आणि इतकं आपलं जे बोलणं अगदी मनापासून जातं ना, ते त्या युनिव्हर्सपर्यंत पोहोचतंच. हं. नक्कीच. 100%. तुम्ही जे रेड रेड हार्ट म्हटलात ना, तर टॅरोमध्ये एक कार्ड आहे. मला मला ते दिसलं आता डोळ्यापुढं तुम्ही जेव्हा सांगत होतात. टॅरोमध्ये एक हां, कार्ड आहे. असं रेड हार्ट आहे आणि त्याला 3 सॉर्ड्स आहेत. 3 तलवारी त्याच्यात खूप असलेल्या आहेत अशा. आणि हां, ते हां. कार्ड 3 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. 3 ऑफ सॉर्ड्स
आणि ते कार्ड अतिशय पेनफुल, म्हणजे जेव्हा तुम्ही पेनफुल सिच्युएशनमध्ये असतात, तर मी एक रीडिंग करत होते असंच एका बाईचं. तिला म्हणलं, "तू काही सांगू नको. तू फक्त मला तुझं काय प्रॉब्लेम आहे तो सांग." आणि ती मला फक्त तेवढंच सांगत होती. मी ते कार्ड काढलं आणि पहिलंच ते कार्ड आलं. मी तिला म्हणलं, "यू आर इन सो मच पेन राइट नाऊ." असं आहे म्हणलं, इतकं तुमचं हार्ट आता ब्रेक झालेलं म्हणजे खूप त्रासमध्ये तुम्ही जात आहात. तर त्यावरूनच लगेच तिने मला पुढची सिच्युएशन सांगितली. सो ते जे तुम्ही म्हणता ना हार्ट दाखवलं, ते ॲक्चुअली तुम्हाला सांगितलं जात होतं, की तुम्ही हृदयाशी कनेक्ट व्हा. हेच तुम्हाला सांगितलं जात होतं. हां, जातंय हां. किंवा जेव्हा दिसतंय. सगळ्यात सोपा मार्ग आहे. आपण सगळेजण प्रेम विसरून बसलो कुठल्या ना कुठल्या कारणाने. आपण काही चुकीचे नाहीयेत. आपण दोष कशालाच देऊ शकत नाही. आपण द्वैतामध्ये आहोत. आपण ह्याला फक्त चूक बरोबर म्हणतो. पण चूक बरोबर काहीच नाहीये. मला आलेल्या अनुभवांनी लोकांनी फसवलंय, हे केलंय, त्याच्यामुळं मी माझी हृदयाची दारं बंद केलंय. त्याच्यात माझी काही चूक नाहीये. आय एम ऑल्वेज राइट. हे सांगणारं आपल्याला कुणीच नाहीये. आपल्याला नेहमी सांगणारी लोकं आहे, की तुझं चुकतंय, तुझं चुकतंय. तू असा विचार करू नको. पण का माझं चुकतंय? मी तर माझ्या आलेल्या अनुभवांवरून मी एक प्रोग्राम ठरवलाय, की हा माणूस वाईट आहे. लोकं वाईट असतात, स्वार्थी असतात, हे असतात. मग माझं चुकतंय कुठे? मला तर हेच राइट. कळायचं नाही. जेव्हा मी युनिफाईड वाचायचे ना, की मी म्हणायचे, "का बरं आम्ही चुकलोय?" मला तर आलेले अनुभव आहेत आणि आपल्याला जे अनुभवातून म्हणतो आपण अनुभवातून शिकतो. मी शिकले. मी हे शिकले, की जग स्वार्थी लोकांनी भरलेलं आहे. मग बाबाजी तर म्हणतात, हे असं म्हणणं म्हणजे तुमचा भ्रम आहे. मग मला खूप कॉन्ट्रास्ट वाटायचं. मग खरं काय आहे? बाबाजी म्हणतात, की तुम्ही जेव्हा असं वाक्य म्हणता, की हे जग नीच लोकांनी, स्वार्थी लोकांनी भरलेलं आहे. हा तुमचा भ्रम आहे. पण मी तर अनुभवातनं शिकले, की लोकं स्वार्थी आहेत. फसवतात आपल्याला, धोका देतात. रिलेशनमध्ये आपण बघतो. मुला-मुलींचे ब्रेकअप होतात. जसा अनुभव येईल तसा तो माणूस बनतो. त्याच्यात काय चूक आहे त्याचं? मग मी जेव्हा युनिफाईड वाचायला लागले, तेव्हा मला इतकं असं एक-एक गोष्टी, की का असं म्हणतात? का असं म्हणतात? मी खूप आतमध्ये माझा फाईट चालायचा. मी जेव्हा सरावाला बसायचे, मी जेव्हा म्हणायचे उच्चस्वराला, "का बरं माझं कुठे चुकलं? आय एम ऑल्वेज राइट." का मी स्वतःला चूक मानू? आणि इथं कर्माचा संदर्भ दिला जातो. कर्म, कर्म, कर्म. पण मागच्या जन्मातली कर्म मी आत्ता का भोगू? मला तर काहीच लक्षात नाहीये. मला फक्त एवढाच लाईफटाईम माहिती. मग मी त्या जन्माचं का फेडू आत्ता इथं बसून? असे अनेक प्रश्न तेव्हा यायचे मनामध्ये. मी भांडायचे. मी कधीच बाबाजींवर विश्वास नाही ठेवला. मी खरं सांगते. नाही मी पत्रीजींनी सांगितलं किंवा कुठल्या गुरूंनी, स्वामींनी सांगितलं, गजानन महाराज कशासाठी मी त्यांचं ऐकू? अशीच मी सोल आहे. होते. की मी त्याला कधी नेहमी असं त्यांनी म्हणलंय, ह्यानी म्हणलंय म्हणून मी नाही फॉलो केलं. मी नेहमी चॅलेंज केल्या गोष्टी, की कशासाठी? का बरं? मला तर हे दिसतंय, मी हेच खरं मानणार. माझ्यासमोर तर हेच घडतंय, मी हेच पण हळू-हळू जसं युनिफाईड माझ्या आयुष्यात आलं, तसे हे बदल होते. असं नव्हतं की मी वाईट पर्सन होते. पण माझे विश्वास मला आलेल्या अनुभवातनं घडत गेले ना, तर मनामध्ये तो सॉफ्टनेस कायम होता. प्रत्येकाबद्दल करुणा वाटायची. तेवढा एक माझा एक असा स्ट्रेंथ होती माझी खरं, ज्याला मी इतके वर्ष वीकनेस समजत होते. पण युनिफाईड नंतर खूप प्रोग्राम बदलला, की बाबाजींनी पहिल्याच धड्यांमध्ये, विभागामध्ये खूप डोळे खोलले आपले, उघडले, की जे काही तुम्ही बघत आहात, ते विचारांनी निर्माण करताय आणि हे तुम्ही अनुभव म्हणून घेतले. जे काही तुम्ही घेतले ते फक्त अनुभव कारण मला हे सगळं अनुभव करायचं होतं. एक सोल म्हणून, एका ह्या देहामध्ये येऊन. म्हणून ते आलेले अनुभव आहेत. मग ते मला मान्य असतील किंवा नसतील. पण ते अनुभव मला घ्यायचे होते. आणि म्हणून एका ठराविक एजला आल्यानंतर, वयाला आल्यानंतर युनिफाईड आयुष्यात आलं. पहिलं नाही आलं माझ्या आयुष्यात. मी जेव्हा शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा जास्त सोपं गेलं असतं आयुष्य जर हे शिकलो असतो तेव्हा तर. कुठेतरी सोल प्लॅन होता, की ह्या वयाला आल्यानंतरच तुम्ही हे शिकाल, समजून घ्याल. जेणेकरून त्याच्या आधीचं केवळ अनुभव म्हणून घ्याल तुम्ही जे काही तुम्हाला धडे घ्यायचे ते. सो जसं तुमच्या बाबतीत झालं, की हृदय बंद झालं का काय? प्रेम थांबलं का काय? असं प्रत्येकाला अनुभव येतात, की आपण दगड झालोत का काय आतमध्ये? कारण आलेले अनुभव असतात. पण एक वेळ येते, जेव्हा आपण खरोखर त्या प्रकाशाच्या मार्गावर येतो, तेव्हा सगळ्यात सोपा उपाय आहे, तो म्हणजे हृदयात ध्यान करणं. खूपच हृदयात ध्यानाने मी जसं काल पण म्हटलं ना, जेव्हा कधी तुम्हाला असं वाटतं, की माझे विचार शांत नाहीयेत, मी अस्वस्थ आहे, मन शांत नाही होते, एकच सोपा उपाय करायचा. मोठे श्वास घ्यायचे आपल्या हृदयाच्या, आपल्या छातीच्या मध्यभागी. हात ठेवा वाटलं तर असा आणि असे जेव्हा श्वास घेतो ना आणि इथं इतकं कॉन्सन्ट्रेट करा, पूर्ण एकाग्र व्हा, केंद्रित व्हा. 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला जाणवेल, की तुम्ही ध्यानातच गेलाय आणि मन पूर्ण शांत झालंय. ती जी तगमग आहे ना, ती आपोआप थांबली. बाहेरच्या जगाशी कनेक्ट तुटतो जेव्हा आपण इथे येतो आय तेव्हा. हॅव एक्सपिरियन्स दॅट. थांबते. करेक्ट. आणि बस प्रेम थांबते. पण फील होतं. हळू-हळू काही दिवसांमध्ये असं होतं, की उगाचच बघितल्या-बघितल्या आपण हसतो.
काही गोष्टी बघून आपल्याला आनंद वाटतो. ज्या निसर्गाचा आधी कधी-कधी राग यायचा मूड असल्यानंतर आपलं होतं ना, ते आपोआपच प्रेम यायला लागतं त्या गोष्टींमध्ये. मूड चेंज होतो आपला. आतून आनंद व्हायला लागतो. तर ही एक हृदयाची खरंच जादू आहे, जी मी युनिफाईडमुळेच शिकले. आज आपल्याच एक क्रियायोगी पण आहेत. त्यांनी आज खूप सुंदर मेसेज दिला. त्या क्रियायोग करतात. दीक्षा घेतली त्यांनी क्रियायोगाची आणि त्या म्हणत होत्या, की 1 वर्षापूर्वी आणि आत्ताच्या त्यांच्या स्थितीमध्ये खूप त्यांना फरक जाणवतोय युनिफाईडमुळे. सो ही ही जादू आहे आपल्या हृदयाची आणि जो अभ्यासक्रम बाबाजींनी दिला त्याची. तर जसं मानसीताई तुमचा अनुभव आहे ना, तुम्ही किती प्रेमळ आहात मला माहिती आहे आणि तुम्ही काय-काय आयुष्यात फेस केलं हे पण मला थोडंफार माहिती आहे. सो मी ह्याच्यावरून सांगू शकते, की तुमची जी दारं बंद झाली होती ना, ती त्या अनुभवांमुळेच, जे तुम्ही फेस केलंय त्याच्यामुळं. आणि तुम्ही किती प्रेमळ सोल आहात, हे पण मी जाणते. त्यामुळं इथं कुणीच वाईट नाहीये, कुणीच असं नाहीये. फक्त आपले आलेले अनुभव असतात, ज्यामुळे आपण हे बंद करतो. पण खरा आत्म्याचा मार्ग जेव्हा आपल्याला समजतो, तेव्हा समजते की हे सगळंच भ्रम होतं. तर मग एव्हरीथिंग वॉज इल्युजन. हे ऍक्च्युअल बंद झालेलं नव्हतं, पण दॅट फिलिंग केम टू मी, दॅट थॉट केम टू मी, की हे असं झालंय की काय. पण म्हणजे हां. एकीकडे मला माहितीये की नाही नाही म्हणजे जेव्हा आता हे मी प्रेम आणि प्रकाश, तर ते कुत्रे तिथे ओरडत असतात, त्यांना मी प्रेम आणि प्रकाश लगेच पाठवते की यांचं सगळं शांत हो. हं, 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 यु नो हं. इथल्या कारण इतकं त्यांचे भांडणं चालू असतात हं. इतके रात्री, की त्याचा त्रास होतोय म्हणून नाही, पण हे ते शांत व्हावेत सहन ह्या करतात. दृष्टीने, बरोबर. यु नो हेच तर आहे ना, हेच तर आहे डीप, डीप. खरं आहे. हेच तर आहे. हेच आपण फील करतो युनिफाईडमध्ये आल्यानंतर, ध्यान मार्गात आल्यानंतर. तर आपण सगळेजण मला इथं जसं थांबू म्हटलं काय? तसं तो उंदीर माझ्या घरात शिरला होता, त्या उंदराला सुद्धा तो तुम्ही सांगितलं होतं. मस्त एकदम. खरं तर उद्या थँक यू मानसीताई. खूप छान अनुभव तुम्ही सांगितला आणि मेधाताईंना पण आभार. अ, तर उद्या अमावस्या म्हणते, उद्या पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा. तर जास्तीत जास्त ध्यान करा सगळ्यांनी. सकाळपासून पहाटे आपल्या समृद्धीताई ध्यान घेतायत 5 वाजता. तर खरंच उद्या भरपूर वेळ मी तर उद्या सुट्टी काढली ऑफिसला. मी ध्यानमग्न होऊन जाणार आहे. तर सगळ्यांनी उद्याचा दिवस पूर्ण यूज करा, वापर करा. छान उद्याच्या दिवसाचा पूर्ण वेळ ध्यानामध्ये राहा. जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं दिवसभरामध्ये जसा-जसा वेळ मिळतो आणि हृदयावरचं पण ध्यान करा उद्या. कारण एनर्जी खूपच जास्त आहे. ते जाणवतंय. गेले 4 दिवस झाले आपण बघतोय, की आतमध्ये बऱ्याच जणांचे मेसेजेस पण आले. तर ध्यानात राहा एवढंच सांगेन. पहाटे पण आपलं ध्यान आहे. आपल्या अनेक चॅनल्सवर पिरॅमिड संस्थेच्या पण वेगवेगळ्या ठिकाणी सत्र असतात. काही नाही तर आपल्या घरामध्ये शांत म्युझिक लावून ध्यानामध्ये राहा दिवसभर. पाणी भरपूर प्या आणि जितकं शक्य आहे तिथे झाडांमध्ये जाऊन थोडंसं उघड्या पायानी चालून या. जर मी ते मिळालं तुम्हाला तसं तर. मी ते गाणं एक शेअर केलंय जनरल वरती, ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय का? ते नाही, इतकं नाही. मस्त गाणं आहे, प्लीज ऐका. तुमच्या आवाजातलं आहे का? कृतज्ञता गीत. नाही नाही नाही, मला कालच रिलीज झालंय युट्यूब वरती आणि कालच माझ्या समोर आलं. बरं. आणि यू प्लीज लिसन टू दॅट कृतज्ञता गीत. अतिशय अच्छा. सुंदर आहे आणि आपले जे आत्ताचे विचार आहेत सगळे युनिफाईडचे, ते सगळे त्याच्यामध्ये आहेत. सो प्लीज लिसन टू इट. आणि त्याच्यात अगदी नक्की. चक्क प्रेम प्रकाश हेच पहिल्या मुखड्यामध्ये पण येतं. अच्छा. त्यामुळे बरं. प्लीज लिसन टू इट. व्हेरी नाईस नक्की, सॉन्ग. नक्की. नक्की मानसी. येस. ऐकतो आम्ही नक्की. थँक यू, आणि थँक थँक्यू सो मच विपुलाताई. आज गुरुपौर्णिमा ऍक्च्युली सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला खूप मनापासून मनापासून नमस्कार. आणि तुम्ही एवढं आम्हाला छान शिकवताय. तुमच्यासारखा गुरु मिळणं हे खूप मोठं भाग्याचं आहे. आणि तुमचा आशीर्वाद, तुमचे बेस्ट विशेस आमच्या पाठीशी असावेत, एवढीच माझी इच्छा आहे. आणि माझं अगदी कृतज्ञतापूर्वक असं माझं नमस्कार तुम्ही प्लीज स्वीकार करा. थँक्यू. मी हे स्वीकारते प्रेम. मानसीताई पण एक वाक्य तुम्ही खूप हे बोललात, की गुरु वगैरे नाही. गुरु आपले श्वासच आपले गुरु आहेत आणि तुम्ही आपल्याला माझे जे सगळे कोण गुरु आहात. शिकवतो त्या नाही, ठीक आहे ना. आपण शिकवणाऱ्याला एक मार्गदर्शक टीचर, ते म्हणा आपण तुम्ही गुरु मला. आपण मार्गदर्शक मार्गदर्शक. म्हणा, मित्र म्हणा, हा. मैत्रीण म्हणा, ते चालेल मला. पण गुरु नको. कारण गुरुपद हे आपल्या श्वासांमध्येच आपण गुरु मानलंय ना, त्यामुळं ते नको. पण हां, मार्गदर्शक, मित्र हे म्हणू शकता तुम्ही. त्यामुळे एकदम नक्कीच लव्ह ते यू अ लॉट. लव्ह यू अ लॉट. येस.
मी पण खूप प्रेम करते तुमच्या सगळ्यांवरच आणि तुम्ही सगळेच मग मी म्हणू शकते, की तुम्ही सगळेच माझे गुरु आहात कारण तुम्ही मला शिकवत आहात. कारण मी जी मार्चमध्ये मी होते ना युनिफाईड आणि आत्ताची मी ह्याच्यात खूप फरक झालाय. खूप फरक झालाय. तो तुम्हाला नसेल माहिती, पण मला माहिती आहे माझ्यात किती बदल झालाय. त्यामुळं म्हणतो ना एकदा शिकणं म्हणजे दोनदा शिकण्यासारखं आहे. शिकवणं म्हणजे दोनदा शिकण्यासारखं. तसंच झालंय माझ्या आयुष्यात. खूप बदल झालेत. वैयक्तिक आयुष्यात पण बदल झालेत. घरामध्ये सगळ्या लोकांमध्ये, माझ्यासोबत असणाऱ्या लोकांमध्ये पण मला बदल जाणवतात. आणि मुळात मी खूप बदलली मार्चपासून आत्तापर्यंत. सो खरं तर तुम्ही गुरु मग माझे, की जे मला शिकवतात. तर आपले श्वास आपले गुरु आहेत. हेच आपलं तत्व आहे. हे मूळ प्रिन्सिपलवर आपण आहोत इथं. कुणी कुणाचे महाअवतार गुरु नाहीये. बाबाजी, पत्रीजी सगळ्यांना खूप नमस्कार. येस. आणि सर्व सर्व जे साधक इथे या ग्रुपवरती आहेत त्या सर्वांना माझ्याकडनं नमस्कार. तुम्ही सुद्धा तसेच आहात. गुरु, भाऊ, म्हणजे काय म्हणतात, भगिनी बंधू. आणि बंधू, बंधू. बंधू आणि भगिनी तर सगळ्यांना माझ्याकडनं नमस्कार. येस मानसीताई, तुम्हाला पण खूप खूप प्रणाम आमच्या सगळ्यांकडनं आणि सगळ्यांना प्रणाम आणि प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना. आपण सगळेजण बाबाजी आणि पितांबांना प्रणाम करू, वंदन करू आपल्या हृदयातून आणि गुरुपौर्णिमेसाठी जो काही प्रकाश ते आपल्या आयुष्यात देतात त्यासाठी त्यांचे आभार मानू. आणि आपल्या श्वासांना, आपल्या गुरूंना उद्या पकडून ठेवा. आज रात्रीपासून पकडून ठेवा, सोडू नका. ध्यान करा, भरपूर ध्यान करा. पौर्णिमेच्या ऊर्जेचा फायदा घ्या. व सगळ्यांना खूप प्रेम, प्रकाश, रात्री. आपण भेटू उद्याच्या सत्रात. खूप खूप धन्यवाद. शुभरात्री.